शिक्षण प्रसारक संस्थेचे श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन 2024-25 वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावर स्थानापन्न असणारे आजचे प्रमुख अतिथी माननीय श्रीयुत रामदास कोकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संगमनेर नगरपालिका, विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणारे माननीय श्रीयुत संदीप जगताप, राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध कवी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य तथा प्रतिथयोश उद्योजक श्रीयुत विवेक नावंदर, या ठिकाणी श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य आदरणीय श्री संतोषजी करवा, त्याचबरोबर दिलीपजी सांगळे सर, नंदनलालजी बापना, या ठिकाणी उपस्थित असणारे उपप्राचार्य डॉक्टर डमक, पर्यवेक्षक प्राध्यापक गुंजाळ सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे या स्नेह संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर भोसले, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, माझ्यासमोर बसलेले सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र, खरं जर पाहिलं तर सर्व विद्यार्थ्यांना आस लागलेली असेल की कधी आम्हाला प्रमाणपत्र मिळतं, कधी आम्हाला ट्रॉफी मिळते, याच्याकडे लक्ष आपलं जास्त असणार आहे आणि हा असायलाही पाहिजे. आपण केलेल्या कार्यकर्तृत्वावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब जे होतं ते या प्रकारचं सर्टिफिकेट असेल किंवा ट्रॉफीज असेल त्याच्यामुळे. सर, आपल्याला मी सांगू इच्छितो, संगमनेर शहरात नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय हे वेगळ्या प्रकारचं महाविद्यालय. यामध्ये प्रामुख्याने एक नावाजलेलं आणि गुणवत्तेचा हमी देणारं महाविद्यालय म्हणून याच्याकडे पाहिलं जात असतं. फक्त गुणवत्ता विचारात घेतली जात नाही, तर गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे सातत्याने प्रयत्न केला असतो. आणि त्याचा परिपाक म्हणून या महाविद्यालयामध्ये प्रामुख्याने स्नेह संमेलन तर होतंच, परंतु या स्नेह संमेलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, सर्वसाधारणतः नृत्य आविष्कार असेल, गीत गायन असेल, कला प्रदर्शन असेल, रांगोळी असेल, पथनाट्य असेल, निबंध स्पर्धा असेल, वादिवाद स्पर्धा असेल, परीक्षा मार्गदर्शन असेल, त्याचबरोबर उद्या येऊ घातलेला सर्वांचा आनंदाचा शेला पागोटे असेल, या ॲक्टिव्हिटीमध्ये असतात. चार भिंतीच्या पलीकडचं शिक्षण देणं फार महत्त्वाचं आहे आणि ते देण्याचं काम हे महाविद्यालय, या महाविद्यालयामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी यांचं असणारं योगदान, यांचं असणारं मार्गदर्शन आणि साहजिक त्याच्यामुळे या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढलेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा 10वीचे निकाल लागतात, त्या निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी जास्तीत जास्त ओढा या महाविद्यालयामध्ये ॲप्लिकेशनसाठी लागतो. हेच या महाविद्यालयाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. गुणवत्तापूर्व शिक्षण देण्याबरोबरच त्यांना इतर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कसं जायचं याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. यासाठी वेगळ्या प्रकारची व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केली जात असते. खरं जर पाहिलं तर कमवा शिका योजना असेल, सर, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की शिक्षण प्रसारक संस्थेने स्वाभिमान कोश नावाची एक संकल्पना सुरू केलेली आहे कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली. तर या योजनेमध्ये ज्याला मागेल त्याला काम, या महाविद्यालयामध्ये सिनियर आणि ज्युनियरचा विचार करता 564 विद्यार्थी कमवा शिका योजनेमध्ये काम करतात आणि 12 ते 15 लाख एवढी रक्कम त्यांच्यावर खर्च केली जाते. हे एक वेगळं वैशिष्ट्य या शिक्षण प्रसारक संस्थेचं आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान जे लागतं की
आर्थिकदृष्ट्या तो फी भरण्याला असमर्थ असेल तर यासाठी सुद्धा शिक्षण प्रसारक संस्थेने विद्याधन कलश योजना निर्माण केली आणि लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्यांना मोबाईल नव्हते, मोबाईल खरेदी करणं शक्य नव्हतं, त्यांना सुद्धा मोबाईल देण्याचं काम या शिक्षण प्रसारक संस्थेने केलेलं आहे. हे मला विशेष करून आपल्याला सांगावंसं वाटतं. ज्युनियर कॉलेजला जर आपण पाहिलं, आपण फिरत असाल, आपणही ज्युनियर कॉलेजला सर आहात, त्यामुळे आपल्याला माहिती आहे जगताप सर की योगा आणि क्रीडा याच्याकडे जास्त लक्ष नसतं, परंतु इथे योगा कंपल्सरी केला जात असतो विद्यार्थ्यांना. आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त अवॉर्ड जर कुणाला मिळत असेल तर ते या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाला मिळतात. याचा उल्लेख मला या ठिकाणी करणं फार क्रमप्राप्त वाटतं. शासनाची जी योजना आहे मुख्यमंत्री शाळा योजना, यामध्ये सुद्धा आम्ही आमचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि साहजिक या व्यतिरिक्त खरं जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिक्षक, कारण आपल्याला कोणतीही ॲक्टिव्हिटी जेव्हा रन करायची असते ती चालवत असताना त्यासाठी कुणीतरी एखाद्या ॲक्टिव्हिटीचा समन्वयक असतो, त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व सहकारी असतात, ते एकजुटीने एकत्र येतात आणि ते आपलं काम आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आपल्याला की आपण हे केलं पाहिजे. अशा प्रकारचा माझा या ठिकाणी असणारा शिक्षक वर्ग आहे. या शिक्षक वर्गांसाठी कृपया सर्वांनी टाळ्या वाजवायला पाहिजे. आणि तेवढीच म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा आज आपण या ठिकाणी बघतोय प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतो आणि त्याचा आनंद घेतो. आणि खऱ्या अर्थाने जीवनामध्ये जर यशस्वी जर व्हायचं असेल तर फक्त ॲकॅडमिक करून चालणार नाही, तर ॲकॅडमिक बरोबर त्याला चार भिंतीच्या पलीकडचं शिक्षणसुद्धा आपण त्याला दिलं पाहिजे. समाजामध्ये कसं वावरायचं याचंही शिक्षण दिलं पाहिजे आणि व्हॅल्यू एज्युकेशनची गरज आहे आणि ते देण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणाहून केलेलं जात असतं. मी पुन्हा एकदा या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्व स्पर्धकांचं पहिल्या प्रथम अभिनंदन करतो. आता याच्यापेक्षा जास्त टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि त्या स्पर्धेमध्ये जो यशस्वी झाला त्याला त्याचं विशेष आपण अभिनंदन करतो. जो यशस्वी झाला नाही तर आपलं नेहमीच लक्षात ठेवायचं आहे, यशस्वी झाला नाही याचा अर्थ संपलं असं बिलकुल मानायचं नाही, कारण अपयश ही यशाची पायरी आहे आणि हा एक केलेला प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नामध्ये आपण कुठे चुकलो, आपण कुठे कमी पडलो ते फक्त शोधण्याचं काम तुम्ही करायचं. आणि मला 100% खात्री आहे की यावर्षी ज्यांना अशा प्रकारचा अवॉर्ड मिळालेला नसेल, एखादं प्रमाणपत्र जर मिळालं नसेल एखाद्या स्पर्धेमध्ये, तर पुन्हा जोमाने आपण त्याच्या पाठीमागे लागायचं. आणि मला खात्री आहे की पुढच्या वर्षी ते प्रमाणपत्र, ते अवॉर्ड आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनासुद्धा मी खूप शुभेच्छा देतो. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांचं मी प्राचार्य या नात्याने मनपूर्वक आभार मानतो की स्नेहसंमेलन अतिशय उत्तम पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या आणि यशस्वीपणे पार पाडल्या. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि प्रशासनाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणखी एक महत्त्वाचं काम माझ्याकडे असतं. विद्यार्थी मित्र हो, आपल्या वर्गामधून एक बेस्ट विद्यार्थी आणि एक बेस्ट विद्यार्थिनी निवडली जात असते. यावर्षी आपण आणखी एक प्रकार वाढवलेला आहे की कमवा शिका योजना जी आहे, या कमवा शिका योजनेमध्ये सातत्याने काम करणारा होतकरू आणि एवढं करूनसुद्धा वर्गामध्ये सुद्धा त्याचा परफॉर्मन्स चांगला असतो अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण एक विद्यार्थिनी, एक विद्यार्थिनी यांचासुद्धा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. मला वाटतं हा सत्कार सुरू करण्याच्या अगोदर 1-2 महत्त्वाच्या बाबी मला आपल्याला शेअर करायच्या आहे. एक म्हणजे गेली अनेक वर्ष या महाविद्यालयामध्ये सेवा केलेली आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेमध्ये केमिस्ट्री या विभागामध्ये काम करणारे डॉक्टर रायसिंग SM हे 4 जुलै 1994 रोजी या महाविद्यालयामध्ये सेवेमध्ये रुजू झाले आणि 31/5/2025 रोजी येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये ते रिटायर्ड होणार आहे, सेवानिवृत्त होणार आहे. तसं जर त्यांच्याकडं पाहिलं तर सेवानिवृत्त होणं त्यांना वाटत नाही, परंतु नियतकाल आणि वयोमानानुसार साहजिक आपल्याला रिटायरमेंट ही येते आणि ही निवृत्ती ही जी आहे त्याबद्दल साहजिक पुढचं वर्ष जे 25-26 शैक्षणिक वर्षामध्ये गॅदरिंग डिसेंबरमध्ये असणार आहे, तोपर्यंत ते रिटायर्ड झाल्यावर कुठेतरी फिरायला जातील
आणि मलाही अशी अपेक्षा आहे की आतापर्यंत आपलं जे काही फिरणं राहिलेलं असेल, जे काही करणं राहिलेलं असेल, त्याच्यासाठी मी महाविद्यालयातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी कोकरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी डॉक्टर रायसिंग SM यांचा सत्कार करावा. रायसिंग SM. ज्युनियर कॉलेजला कधी डॉक्टरेटची गरज नसते, PhDची, परंतु आपल्याकडे ढबक सर असतील, त्याचबरोबर रायसिंग सर यांनी दोघांनीही डॉक्टरेट पूर्ण केलेली आहे. त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेला आपण बोलूच, परंतु आज थोडक्यात बोललं पाहिजे. याचबरोबर दुसरे रिटायर्ड होणार आहे. खरं जर पाहिलं तर 1 महिना अगोदर रिटायर्ड होणार आहे ते 2025-26 मध्ये. त्यामध्ये प्राध्यापक अशोक निमसे. अशोक निमसे सर हे आपल्याकडे फिलॉसॉफी या विषयासाठी जॉईन झाले 7 ऑगस्ट 1995 आणि त्यांची रिटायरमेंट जी आहे ती 30 नोव्हेंबर 2025 आहे. आणि ते केल्यानंतर आपल्याला गॅदरिंग चालू करावी लागणार आहे. ते तेवढंच एवढं असं वर्ष असणार आहे की ते स्नेहसंमेलनासाठी असू शकणार नाही, कारण गेली अनेक स्नेहसंमेलनं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडलेली आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय जगताप सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तीस वर्ष सेवा त्यांनी केलेली आहे. अजूनही मी तुम्हाला त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल की ते रिटायर्ड वाटत नाही, परंतु हरकत नाही. शिक्षण प्रसारक संस्थेचे श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त मंचावर उपस्थित या महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, विशेष अतिथी संदीप जगताप साहेब, मंचावर उपस्थित नावंदर साहेब, दिलीप सांगळे साहेब, नंदमल बापना साहेब, डमक सर, गुंजाळ सर, संतोषजी कारवा साहेब, उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी ज्यांना पारितोषिक मिळाले, बक्षीस मिळाले त्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्या भविष्यकाळासाठी मी शुभेच्छा देतो. आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर येथील भव्यता, येथील शिस्त याचं दर्शन झालं. गायकवाड सर, खरोखरच तुमच्या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकंदरीत प्रवेश या भागात केल्यानंतरच आपली या गुणवत्तेची एक झलक आम्हाला पाहायला मिळते. आज या महाविद्यालयामध्ये आल्यानंतर मी आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो की विद्यार्थी, युवक हे भविष्यातील देशाचे एक मोठे आधारस्तंभ असतात. भविष्यात या देशाला दिशा देणारे ते निश्चित घटक असतात. तर त्या दृष्टीनं मी आपल्याला आजच्या या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो. पूर्वी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्याला अन्नधान्य, पाणी, पिण्याचे पाणी या समस्या होत्या. परंतु जशी जशी प्रगती झाली, विज्ञानाची, आपल्या देशाची प्रगती झाली, तसं आपल्याला अन्नधान्य
आणि पिण्याचं पाणी याची समस्या दूर झाली, परंतु जे आपण अन्न घेतो आणि त्याची जी विल्हेवाट लावायची, नंतर कचऱ्याची विल्हेवाट लावायची किंवा पाण्याच्या जे पाणी वापरतो त्याच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावायची, ह्या गंभीर समस्या भविष्य काळात आपल्या पुढं येऊ घातलेल्या आहेत. आपण अन्नाच्या माध्यमातून जसं विचार करतो की आपल्या पोटात किती कॅलरी ऊर्जा गेली, तसं भविष्यात आपल्या प्लॅस्टिकचा एवढा वापर झालेला आहे की आपल्याला निश्चित या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा लागेल की मी घेतलेल्या अन्नातून, मी घेतलेल्या पाण्यातून आपल्या पोटात जेवढी ऊर्जा जाते त्यापेक्षा किती मायक्रोप्लॅस्टिकचे पार्टिकल गेलेले आहेत, ही भविष्यात आपल्याला विचार करायला लावणारी घटना आहे. तर या दृष्टीनं आपण प्लॅस्टिकचं व्यवस्थापन, प्लॅस्टिकचा वापर जेवढा टाळता येईल तेवढा टाळणं गरजेचं आहे. आणि जे प्लॅस्टिक इतर राहील शिल्लक, जे पॅकेजिंगचं आहे, जे टाळता येणार नाही असं प्लॅस्टिक आहे, ते वेगळं संकलित करून आम्ही आता संपूर्ण नगरपालिका हद्दीत सर्व शाळांमध्ये हे अभियान चालू केलेलं आहे, कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन. तर प्रत्येक विद्यार्थी त्याच्याकडे घरी हे प्लॅस्टिक साठवून दर सोमवारी शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये ते प्लॅस्टिक घेऊन येणार आणि ते प्लॅस्टिक कचऱ्यामध्ये न मिसळता त्याचं एक वेगळं संकलन करून त्याची रिसायकलिंग प्रोसेसमध्ये त्याला आणून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे. जवळपास 18,000-18,500 विद्यार्थी आमच्या या मोहिमेला कनेक्ट झालेले आहेत. मी आपल्या महाविद्यालयाला सुद्धा आवाहन करू इच्छितो की आपणही या मोहिमेत सहभागी व्हा. आपल्या घरातील प्लॅस्टिक सहजपणे आपण घरात एका पिशवीत साठवून ठेवा. त्यात 1-2 अडचणी येण्याची शक्यता आहे. ज्या दुधाच्या पिशव्या आहेत त्या दुधाच्या पिशव्या तुम्ही पूर्ण स्वच्छ धुवून त्या ड्राय करूनच त्यात ठेवा, नाहीतर त्याचा वास येऊ शकतो. त्यालाच्या पिशव्या तेही स्वच्छ धुवून त्यात ठेवा. तूप किंवा अन्य अशा घटकांमध्ये म्हणजे या पिशव्या ज्या आहेत ह्या स्वच्छ धुतल्यानंतर त्यात ठेवा, म्हणजे त्याची दुर्गंधी येणार नाही. अशा पद्धतीनं बाकीचं जे पॅकेजिंगचं प्लॅस्टिक आहे तुम्ही वेगळं साठवा आणि ते शाळेत आठवड्यातून एकदा आणा. तर आपल्याला या प्लॅस्टिक संकलनाची किंवा प्लॅस्टिक हाताळण्याची एक वेगळी मोहीम या देशाला देता येईल. त्याची सुरुवात संगमनेरमधून होत आहे आणि त्याचे आपण सर्व एक साक्षीदार होणार आहात, याचा निश्चित आपल्याला भविष्यकाळात अभिमान वाटेल. त्याचबरोबर कचरा वर्गीकरणाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले. सर्व घरांमध्ये त्याचे संस्कार होत आहेत आणि या माध्यमातून सर आपल्याला सांगायला मला आनंद होतो आहे की आम्ही मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये जवळपास 60 टन खत विकलं, जवळपास 50 टन प्लॅस्टिक वेगळं संकलित करून ते रिसायकलिंगला दिलं, जवळपास 25-30 टन कागद आम्ही वेगळा संकलित करून रिसायकलला पाठवला. आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम पाहिला आहे. एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होतं, ती नष्ट होत नाही, नाश पावत नाही. त्याच पद्धतीनं कचऱ्यातला प्रत्येक घटक हा आपल्याला त्याचं एका घटकाचं रूपांतर दुसऱ्या घटकात करता येतं, ते नष्ट किंवा नाश पावत नाही. हाच नियम इकडं लागू पडतो. त्यामुळं रस्त्यावर कुठेही कचरा पडणं ही आपल्या देशाच्या दृष्टीनं शर्मेची गोष्ट आहे. आपण 3च गोष्टी करा. आपण जसं साक्षरता बोलतो, साक्षरता आमची 85% 90%, परंतु घनकचरा व्यवस्थापनाची साक्षरतेचा विचार केला तर अत्यंत नगण्य साक्षरता आहे असं दिसून येतं. कारण आपण चॉकलेट खातो, कुरकुरे खातो आणि जिथं खायचं संपतं तिथं आपण ते टाकून देतो, म्हणजे आपल्याकडे साक्षरता नाही आहे. तर 3च गोष्टी साक्षरतेच्या बाबतीत, घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत 3च गोष्टी आपल्याला प्राधान्याने विचार करावा लागतील. पहिलं, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, कचरा व्यवस्थित वर्गीकरण करून ठेवा. आणि तिसरं, प्लॅस्टिकचा वापर टाळा. आणि जे प्लॅस्टिक अटळ आहे ते पॅकेजिंगचं आहे ते तुम्ही वेगळं संकलित करून आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ते संकलित करायची मोहीम चालू करा. मी अत्यंत थोडक्यात शब्दात थोड्याच वेळात ह्या काही गोष्टी सांगितल्यात, त्याचं आपण आत्मचिंतन कराल याची मला खात्री आहे. आणि नक्कीच आपल्या शहरामध्ये एक घनकचरा व्यवस्थापनाचा, प्लॅस्टिक हाताळणीचा एक वेगळा पॅटर्न आपण तयार करू याची मला खात्री वाटते. आणि तुम्हाला कदाचित काही गोष्टी माहीत नसतील, मी वेंगुर्ल्यामध्ये जे प्रयोग केला तिथं 2015 पासून तिथलं डम्पिंग ग्राउंड नष्ट झाले आणि भविष्यात कधीही डम्पिंग ग्राउंड तयार होणार नाही. कर्जत, रायगड जिल्ह्यातलं जे कर्जत आहे, माथेरान आहे, तिथं सुद्धा डम्पिंग ग्राउंड कायमचं बंद झालेलं आहे. कल्याण डोंबिवलीसारख्या मोठ्या 15 ते 20 लाख लोकसंख्येच्या शहरातलं सुद्धा आम्ही डम्पिंग ग्राउंड बंद केले. असा पॅटर्न आपल्या ह्या शहरात तयार करायचा आहे. आपल्याला भविष्यात डम्पिंग ग्राउंड मुक्त शहरं, कचरामुक्त शहरं निर्माण करायचे आहेत. त्यामध्ये युवकांचा सहभाग, महाविद्यालयांचा सहभाग आवश्यक आहे. आजच्या या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून या एक संधी म्हणून मी आपल्या सगळ्यांनाच्या पुढे उभा राहून हे आव्हान करू इच्छितो आणि एवढं 2 शब्द बोलून माझं मी मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे या संपूर्ण विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गायकवाड सर, आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य ज्यांचा अतिशय आग्रह होता की मी इथं आलं पाहिजे, ते आमचे सन्माननीय मार्गदर्शक दमक सर, स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभाचे प्रमुख प्रभाकरजी भोसले सर आणि विचारपीठावरती आता नामोल्लेख टाळून सर्वच मान्यवर, माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, मला तुमच्या पायाची अवस्था माहिती आहे, कारण तुम्ही ज्या चेहऱ्यानं बघत होते त्याच्यापेक्षा दुप्पट रागानं मी बघितलेलं आहे. आमच्याकडे एक पाहुणे आले होते, त्या पाहुण्यांना आरोग्याचा विषय दिला होता, ते वेळं 3 तास बोललं. आभार मानायला माझ्यासारखाच माणूस होता. मी म्हटलो, साहेब 3 तासातले 2 तास कमी बोलले असते तर आमचं आरोग्य चांगलं राहिलं असतं. तुमचं आरोग्य बिघडणार नाही याची काळजी मी घेणार. मित्रांनो, तुम्ही मला तुमच्या आयुष्यातले काही क्षण आज देत आहे, पण मी तुम्हाला एक खात्री देतो की जे क्षण मी तुमचे घेणार आहे त्या क्षणांच्या बदल्यात मी काहीतरी देणार आहे. ते क्षण तुमचे वाया जाणार नाही याची निश्चितपणे खात्री देतो. मित्रांनो, इतकंच गायकवाड सर सुंदर सांगत होते आणि मला खरं म्हणजे आल्यानंतर मी 2-3 वेळेस आरशात जाऊन स्वतःला बघितलं की एवढ्या मोठ्या आणि चांगल्या महाविद्यालयाला माझ्यासारखा असा पाहुणा का सापडला. पाहुणा पण तसं स्टँडर्ड असायला पाहिजे. मी माझ्याकडेच पाहत होतो, आपल्यात तसं काहीच नाही आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही इतके छान आहे आणि मला का बोलावलं मला प्रश्न पडला. पण असो, जो संवाद आहे तो तुमच्याशी मी साधणार आहे. खरं म्हणजे माझा उल्लेख करताना, परिचय करताना दमक सरांनी सांगितलं की ते कवी आहे, लेखक आहे, सगळं आहे, पण त्याबरोबर ते शेतकरी संघटनेत आहे. मी राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेचा अजून प्रदेशाध्यक्ष आहे, राज्याचा अध्यक्ष आहे. ते सांगितलं याच्यासाठी, सर मागच्या काही दिवसापूर्वी एका प्राचार्यांचा मला फोन आला आणि मला म्हटले, सर तारीख आहे का? मी म्हटलं आहे सर. ते म्हणून आमच्याकडे थोडी जरा अडचण आहे. म्हटलं काय अडचण आहे? काही पैशाविषयीची असेल. म्हटलं घेऊ ॲडजस्ट करून. ते म्हणे ती काहीच नाही, ती तुम्ही मागाल तेवढे. म्हटलं मग? म्हणे आमच्याकडं कार्यक्रम असा असतो, पाहुणा येतो, बोलतो, पाहुण्याचं संपलं का माईक अध्यक्षसाहेब समोर जातो आणि मुलं त्या पाहुण्याला प्रश्न विचारतात. म्हणजे पाहुणा जे कपडे घालून आलेला असतो तो कपडे फाडण्याचा कार्यक्रम असतो. मी म्हटलं आपल्याला असेच लागतात, कारण आपण त्याच कॅटेगरीतून आलो साहेब. आपण काही पुढल्या लाईनमधले नव्हतो, आपण मागच्या लाईनमधले होतो. वर्गात कोण कोण आलं, कोण कोणाकडे बघतं, हे सगळं लक्ष ठेवण्याचं म्हणजे तुम्हाला कळलं बरोबर. सगळ्या बातम्या ठेवायच्या व्यवस्थित. आणि मी इतका चांगला माणूस आहे सर, मी इतका चांगला शिक्षक आहे, मी कधीच मागच्या पोराला पुढे येऊन बस म्हणत नाही वर्गात. पुढल्या अख्ख्या बेंच रिकाम्या असल्यानं पोरं मागं बसले असेल तरी मी बसू देतो. पोरांनी का टाळ्या वाजवलं तुम्हाला कळलं नसेल, पण मला माहिती आहे. आम्ही शिक्षक प्राणी इतके वाईट असतो सर, आम्ही या पोरांना समजूनच घेत नाही. हे पोरं ज्यांना जिथं रेंज येते तिथंच बसतात. बरोबर आहे की नाही रे? आणि आम्ही नेमकी रेंजच काढून घेतो आणि मग म्हणतो माझ्याकडे लक्ष द्या. आता त्याच्याकडे तुमच्याकडे तर म्हणजे कोणाकडे पाहतील तुम्ही उठून आणल्यावर. त्याच्यामुळे मी ह्या भानगडीत पडत नाही. मला असंच मुलं आवडतात. म्हटलं सर मी बोललो तिथं आणि लगेच माईक एका मुलाकडे गेला आणि पोरानं पहिलाच प्रश्न विचारला. मला म्हटले सर तुम्ही कवी आहे, लेखक आहे, मी यूट्यूबला बघितलं, इतकं छान बोलतात, मग हा शेतकरी संघटनेत जायचा रिकामा धंदा कसा सुचला? मी म्हटलं बाळा माझा पहिल्यापासून एका गोष्टीवर विश्वास आहे, तुम्ही लोकांसाठी काम करा, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. ते म्हणजे सर असं नाही सांगायचं, उदाहरण सांगा. म्हटलं बाळांनो आम्ही जेव्हा कॉलेजला होतो आम्ही पण होतो आणि आम्ही पण असंच बसायचो. हे किती पण सांगत असले तर हे पण कॉलेजला होते.
हे आता खूप चांगलं वागण्याची ॲक्टिंग करतात. तिकडं सरांकडे बघा किती खुदकन गालात हसले ते. त्यांना माहिती हा आपल्या मनातला बोलला. मी म्हटलं जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा इकडच्यांना इकडच्यांशी बोलायचं असेल आणि इकडच्यांना इकडच्यांशी बोलायचं असेल तर एकच माध्यम होतं, पत्र. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू नाही म्हटली तर उद्या माझा चेहरा दिसणार नाही. माझ्या अंत्यसंस्काराला ये. काय डायलॉग असायचे. काही पोरांना 100 पोरी नाही म्हटल्या तरी ते 72 जिवंत होते. काही शूरवीर असतात. आणि या सगळ्या कॉलेजला ऐकायचंय पुढं का थांबू? आता पाय दुखत नाही? नक्की? कंटाळा आला का टाळ्या वाजवा? मला दोन्ही टाळ्या. थांबू? म्हटलं अख्ख्या कॉलेजचे पत्र लिहून द्यायचं मी काम करायचो. स्क्रिप्ट रायटर होतो. रात्रभर त्याला गुलाबाचं फूल चिटकावायचं, पाकळी चिटकावायची, सगळं डेकोरेट करायचं, द्यायचं. एक दिवस एका मित्राला पत्र लिहून दिलं. ते गाढव इतकं मूर्ख निघालं. त्याने माझ्या अक्षरातलं आहे तसं पत्र त्या पोरीला दिलं. आणि आम्ही तेव्हा एसटीनं यायचो. स्टँडवर पोरीनं मला पकडलं. मला म्हटली वया दाखव. आता मला संकट कळलं होतं. मला समजलं तमाशा काय झाला. मी म्हटलं आज वयाच नाही आणल्या. ती म्हणा समोर पोलीस दिसतो का? म्हटलं आणल्या ना. वया तिनं घेतल्या, पत्र काढलं, अक्षराला अक्षर मॅच केलं. आता मला पुढल्या संकटाची चाहूल लागली होती. मला माहिती मुलीचं प्रकरण असलं का यांच्यामधले अनेक सामाजिक कार्यकर्ते जागे होतात. हा त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे, इतके तुडवतील आपल्याला. आता आपण घरी काही नीट जाणार. सगळे प्रश्न पडले होते. मग मी तिला म्हटलं हे बघ मी चूक केली, त्या मूर्खाला पत्र लिहून दिलं, चुकलंच आता माझं. पण आता इथं इज्जत घालू नको. लायब्ररीच्या रीडिंग रूममध्ये असंही कोणी नसतं. असतं का? पुस्तक समोर, नजर वरून. म्हटलं तिथं जाऊन काय तुडवायचं तेवढं तुडव, पण इथं नको. ती म्हणा तू एकाच गोष्टीनं वाचू शकतोस. म्हटलं काय? तिनं ते पत्र माझ्या हातात दिलं. मी म्हटलं फाडू का? ती म्हटली नाही. म्हटलं मग? म्हणे त्याचं नाव खोडून तुझं टाक. नावंदर साहेब, तेव्हापासून माझा विश्वास आहे लोकांसाठी काम करा. म्हणून कोणासाठी कामं केली पाहिजे रे? फळं कोणाला मिळतं? चुकीचं आहे का बरोबर आहे? जाताना फळांची नावं विचारू नका. मित्रांनो, आपल्याला 3 गोष्टींमध्ये सुधारणा करायच्या. एक सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक. 3 गोष्टींमध्ये. शिक्षणाची गरज आपल्याला 3 ठिकाणी आहे. कशासाठी? 3 गोष्टींमध्ये. 3 गोष्टींचं आपल्याला पुनर्जीवन करायचं आहे. मला 7वीला असतानाचा एक प्रसंग आठवतो. तुम्हाला पाहिल्यानंतर अनेकांनी यूट्यूबला ऐकलं असेल तरी पण सांगतो. 7वीचं वय कसं असतं तुम्हाला माहिती आहे. थोडं कळायला लागलेलं असतं, बरंच कळत नसतं. आणि मी जेव्हा 7वीला होतो तेव्हा पहिल्यांदा घरात टी व्ही आली होती. टी व्हीवर पहिल्यांदा जाहिरात सुरू झाली होती. पहिल्या आठवड्यात असा, दुसऱ्या आठवड्यात असा, तिसऱ्या आठवड्यात असा, 7व्या आठवड्यात एकदम ऐश्वर्या रायसारखा क्रीम लावली का. आठवते की जाहिरात? लग्नापर्यंत वापरून पहिली क्रीम. कंपनी मोठी झाली, मी आहे तसंच राहिलो. नंतर तो धंदा सोडून दिला. पण 7वीला पहिली क्रीमचा, त्या फेरन लवलीचा पहिला थर लावला, वरून पावडरचा थर लावला, पाठीला दप्तर लावलं, आरशाभोवती 2-4 प्रदक्षिणा घातल्या. शाळेत जायची एकदम तयारीत होतो. सगळ्या अँगलनं चेक केलं होतं आपण कसा दिसतो, काय होतो. दिसण्यासारखा नव्हतो, पण स्वतःला कौतुक. खूप वेळेस टेस्ट केलं होतं. आता एवढी तयारी केलेली, तेवढ्यात आई मला म्हटली की शेजारच्या विहिरीवरून हंडा भरून पाणी आणायचं आहे, पाणी आणू लाग. आता विचार करा, एवढा मेकअप, एवढे अँगल,
तेव्हा बरं मोबाईल नव्हता, नाही तर सगळ्या बाजून सेल्फी काढले असते, ती स्टिक लावून काढली असते पाठीमागून. पण आईच्या समोर बोलण्याची तेव्हाही हिंमत नव्हती, आजही नव्हती, आजही नाही. मी हातामध्ये हंडा घेतला, आईनं तिच्या हातात 2 हंडे घेतले बाळानं. आम्ही त्या एका विहिरीवर गेलो, आईनं पाणी शेंदून काढलं. मला म्हटली तुझ्या डोक्यावर एक हंडा उचलून देते. मी म्हटलं तुझा घे, मी येतो मागून. तिनं पाहिले जरा फुगेलच दिसतं. आईनं तिचे 2 हंडे घेतले, ती निघून आली. मी माझ्या वाट्याला असणारा हंडा थोडासा राग आल्यामुळं आणि आळशी असल्यामुळं थोडा रिकामा केला, डोक्यावर घेतला. पुढं पाय दिला का मागून पाणी पडायचं, थांबलं का पुढून पडायचं. घरापर्यंत आलो तवर पावडर पायापर्यंत गेली होती. फेरन लवली कुठं गेली कळलीच नाही. आईनं तिचे 2 हंडे उतरून ठेवले. माझ्या डोक्यावरचा हंडा उतरून घेण्यासाठी आई दरवाज्यात आली. माझी आई अडाणी आहे बाबांनो. एकही दिवस एकाही वर्गात एकाही शाळेत शिकली नाही, गेली नाही, तिला जाता आलं नाही. पण आईनं माझ्याकडे नीट पाहिलं, याने काय केलं आहे. माझ्या अडाणी आईच्या पटकन लक्षात आलं की यांनी काहीतरी गोंधळ केलेला आहे. काय केलं आहे तिला कळलं. त्या दिवशी आईनं मला एक वाक्य वापरलं. त्या वाक्याचा परिणाम पुढं असा झाला, तुम्हाला सांगतो की आज मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे. मी वक्ता आहे, मी कवी आहे, मी शिक्षक आहे, मी चांगला शेतकरी आहे. तरी माझं घर बिगर प्लॅस्टरचं, साध्या पत्र्याचं आहे. पण कधी तुम्ही पिंपळगावच्या जवळ चिंचखेड नावाचं दिंडोरी तालुक्यातलं शेवटचं गाव आहे, निफाडच्या बॉर्डरवरचं. पिंपळगाव बसवंतपासून साहेब फक्त 6 किलोमीटरवरती आहे. त्या चिंचखेडच्या मळ्यामध्ये कधी तुम्ही आले, माझ्या घरी या. मी काढली नाही किंमत, पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, माझ्या घरामध्ये जर किंमत काढली आजच्या किमतीनं तर 3 लाखापासून 7 लाखाची पुस्तक आहे. कारण मला आई त्या दिवशी एक वाक्य बोलली, जे वाक्य माझ्या डोक्यात नाही घुसलं तर अंतःकरणात गेलं. आईला कळलं होतं मी काय केलं होतं. बाळानो, आई मला म्हटली की डोक्यावरचा हंडा बाळा कधीच रिकामा नको. जो हंडा रिकामा असतो तो डचमळतो, जो भरलेला आहे तो डचमळत नाही. आपल्या डोक्यावरचे हंडे कसे पाहिजे, का रिकामे पाहिजे. डोक्यावरचा हंडा भरून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल रे, काय करावं लागेल. रात्रीचे 1 वाजेपर्यंत सगळ्या रील बघायच्या, सगळ्या, सोडायचं नाही कोणाला. रात्रीचे 1 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत मम्मी पप्पा झोपले, आपले पण आणि तिचे पण. का मग आपण जागतिक विषयावर चॅटिंग करायची, असा मोबाईल धरायचा, वरून गोधडी घ्यायची. मग भारताचा अर्थशास्त्रावर तुम्ही चर्चा करतात. मला माहिती आहे तुम्ही चांगली मुलं आहे. रात्रीचे तुम्ही दुसऱ्या विषयावर काही चॅटिंग करतात का, नाही. मला माहिती आहे हे सरांना उगीच डाऊट येतात. तुम्ही जॉग्राफीवर चर्चा करतात, तुम्ही रसायनशास्त्रावर करतात, तुम्ही भौतिकशास्त्रावर करतात, तुम्ही भूगोलावर करतात, तुम्ही इतिहासावर करतात, तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेवर करता. खरं आहे की नाही. वरचं डोकं भरून घेण्यासाठी हेच करायचं की नाही, बरोबर आहे का. आपल्या डोक्यावरचा हंडा कसा भरतो, आणि ज्यांचे हंडे रिकामे असतात त्यांचं एक उदाहरण सांगतो. मी तुम्हाला शिकवणारा गुरुजी आहे, म्हणून मला तुमचं माहिती आहे. मी 11वी 12वीचाच मास्तर आहे. आपल्याकडे जे 11वी आर्टला पहिल्यांदा मुलं येतात, आर्टचे मुलं माझ्या सगळ्यात आवडते विद्यार्थी आहे, कारण मी आर्टचा आहे. हे कॉमर्स सायन्सवाले शिकतात, नोकर होतात. आर्टवाले शिकत नाही, नेते होतात. हा देश चालवतात. नव्या संसद भवनामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर, परराष्ट्र धोरणावर हेच चर्चा करतात. आणि आमचे शिकलेले म्हणतात बरोबर आहे. म्हणून आर्टच्या मुलांवर माझं विशेष प्रेम आहे. आणि आर्टचे फार साधे सुधे असतात. हे जेव्हा 10वीचा शेवटचा पेपर देतात, शेवटचा, तिकडं पेन खाली ठेवला की यांना कॉलेजची स्वप्न पडायला सुरुवात होते, बरोबर आहे की नाही. आणि यांनी कॉलेज चित्रपटात पाहिलेलं असतं. हिरो इकडून चालतो, हिरोईन तिकडून येते, पोर्चमध्ये धक्का लागतो, पुस्तकं पडतात,
पुढलं सांगू? काय कळतं बघा सर. उचलून देतो, दोघे एकमेकात नजरेत नजर घालून बघतात, जमतं. मग तिचा बाप आडवा येतो, नाही तर त्याचा बाप आडवा येतो. हिंदी पिक्चरवाल्यांनी बापांना दुसरे धंदेच ठेवले नाही. फक्त कुत्र्यासारखं आडवं जायचं, मांजरासारखं आडवं जायचं आणि नंतर त्यांचा संसार मार्गी लागतो. हे पाहून पाहून हे पोरं कॉलेजला पहिल्या दिवशी आलेले असतात, बरोबर आहे ना? आणि पहिल्या दिवशी पहिलं लेक्चर घ्यायचं आर्ट फॅकल्टीचं, म्हणजे शिक्षकांनी हेल्मेटच घालून जायचं असतं, कारण पुढून सगळे बाउन्सरच येणार असतात. आणि हे काम मी करतो, कारण आपल्याला बाउन्सरच लागतात. ते स्विंगवाले स्पिनवाले चालत नाही, आपल्याला अटॅकवाले लागतात. मी एकदा असाच वर्गात गेलो, एका पोराच्या शर्टचे 3 बटन उघडे होते. मी मुलांचा शक्यतो वर्गात अपमान करत नाही, कारण वर्गात पोरी असतात. किती दुःख असतं मला माहिती आहे, पण म्हणून मी त्या पोराला त्याला म्हटलं, बाळा उभा राह. ते म्हणत, बोला. म्हटलं, बाळा ते शर्टचे बटन लावण्यासाठी असतात, तेवढे लावले तर बरं होईल. तेव्हा नीट बोलायचं. म्हटलं, का बरं? म्हणे, तुम्ही मला ओळखत नाही. रिकाम्या हंड्यांचं उदाहरण सांगतो. काय म्हणे? तुम्ही मला ओळखत नाही. म्हटलं, आज पहिलाच दिवस आहे. अरे आज पहिलाच दिवस आहे, कसं काय ओळखणार? तर म्हणे, मला जाऊ द्या, पण माझ्या पप्पाला तर ओळखत असाल. म्हटलं, पप्पाचं नाव सांग. त्याने पप्पाचं नाव सांगितलं. गेल्या 10-15 वर्षापासून मी पण समाजकारण, राजकारण, साहित्य क्षेत्रात काम करतो. आमच्या इकडे ग्रामपंचायतीला 3 वेळेस उभं राहून पडलेल्या एका जागतिक नेत्याचं पोरगं होतं, महान नेत्याचं पोरगं होतं. त्याला म्हटलं, बस तुझा दोषच नाही. मग मी हातात एक खडू घेतला. आता मला पटापट उत्तरं द्यायचे. तुम्ही माझ्या वर्गातले याचं समजा, चालेल ना? समजेल काय हरकत आहे? चालेल एखादं लेक्चर मी घेतलं तर? मी खडू घेतला आणि फळ्यावर एक गोल काढला. तुम्ही पृथ्वीचा गोल पाहिलाय? हायस्कूलला असताना जॉग्राफीच्या मॅडम वर्गात पृथ्वीचा गोल घेऊन यायच्या, बघितलाय? सर घेऊन यायचे, चांगले सर होते तुम्हाला. आमचा गोल आहे तिथं पंक्चर झाला, पण वर्गात आला नाही. तो तिथंच गेला, पण तो वर्गात कधी आला? हे पोरं भाग्यवान आहे. मला सांगा, आता पृथ्वीचा गोल पाहिलाय तुम्ही? आपले पंतप्रधान एक भाषण करायचे बघा सुरुवातीला, मोदी साहेब, मेरे 125 करोड देशवासी हो. हां, बरोबर आहे ना? आता आपण 140 कोटीच्या पुढे गेलो, देश आगे बढ़ रहा है. बाकी कशात गेला का न गेला, पण आपण चीनच्या छातडावर पाय देऊन उडी मारली, बरोबर आहे की नाही? बाकी मग कशात गेला मला काही माहिती, माझं त्याच्यातले आज्ञान नाही. पण तिकडं बाकी आपण चीनला टक्कर देऊन बाजूला करून त्याच्या पुढं गेलो, 140 कोटीच्या वरती गेलो. मला सांगा रे, पृथ्वीच्या गोलावर 140 कोटी लोकसंख्याला भारताला किती जागा आहे? एवढीच आहे. मी मुलांनी मला सांगितलं, माझ्या वर्गातल्या, सर एवढी आहे. बरोबर आहे. मी त्या गोलवर एवढी काढली. मी म्हटलं 11 ते 13 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राला जागा किती? पोरं म्हणे, सर एवढी. मग मी तेवढीच काढली. मी म्हटलं, अरे आपल्या नाशिक जिल्ह्याला जागा किती? पोरं म्हणे, टिंब द्या. मग मी खडूचा टिंब टाकावला. मी म्हटलं, अरे दिंडोरी तालुक्याला जागा किती? पोरं म्हणे, खडू राहू द्या, पेन्सिल देतो. पेन्सिल टाकवा. मग पेन्सिलचं टोक टेकवलं. म्हटलं, आता दिंडोरी गावाला जागा किती? पोरं म्हणे, विचारच करू नका. मी म्हटलं, मग एक सांगा बाळांनो, जिथं दिंडोरी तालुका, दिंडोरी गाव दाखवायला जागा नाही, तिथं याचे 5.5 फूट पप्पा कुठं दाखवायचे? कशाचा गर्व करायचा आपण? गर्व कशाचा करायचा? तुमचं माझं अस्तित्व नकाशावर डॉट द्यावं एवढं तरी आहे का रे? मग छातीत आणून चालायचं, बटन काढून चालायचं. माझं एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी सांगल ना सांगल मला माहीत नाही, पण ज्या दिवशी एखाद्या मुलीला वाटेल सगळ्यात सुंदर मी आहे, सगळे पोरं माझीच वाट बघत असतात. एखाद्या पोराला वाटेल सगळ्यात कर्तृत्ववान मी आहे, त्याच्यामुळं ते सारखं समोर कमी आरशातच जास्त पाहतं गाडी चालवताना. ज्या दिवशी तुम्हाला एखाद्या शिक्षकाला माझ्यासारखं वाटेल का सगळ्यात हुशार मी आहे, एखाद्याला असं वाटेल का जगात माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, बाळांनो समजून घ्या, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की जगात माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, त्या दिवशी समजून घ्यायचं आपल्या डोक्यात फरक पडायला सुरुवात झाली.
बरोबर आहे की नाही? जगात माझ्यासारखं कोणी नाही असं म्हणणं हा गर्व आहे. लक्षात घ्या, हा काय गर्व आहे. आणि माणसामध्ये असा गर्व असता कामं नाही. ज्यांची झोळी रिकामी असते तेच लोक ज्ञानवंत होतात. आणि मला सगळं कळतं असं ज्या आविर्भावात राहतात त्यांना काहीच कळत नाही. आणि म्हणून डोक्यावरचे हंडे आपल्याला भरून घेता आले पाहिजे. त्याच्यासाठी काम करा, त्याच्यासाठी वाचन करा. आज आपण जर एक पाहिलं तर खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे. मी कधीतरी निवांत मी सरांना विनंती करेल का फक्त बक्षिसं नाही, प्रास्ताविक नाही, अहवाल वाचन नाही, आभार नाही, पुष्पगुच्छ नाही आणि मानधनही नाही. असा कधीतरी येईल तेव्हा मी तुमच्याशी सगळ्या विषयांवरती बोलेल. पण काही निवडक विषय सांगतो. खरं म्हणजे आज आपण कोणत्या युगात ते मला कळत नाही. पुण्यामध्ये माझं एक व्याख्यान होतं. मी पुण्यातून व्याख्यानातून असा खाली उतरलो, माझा एक मित्र भेटला. माझं शिक्षण BEdचं पुण्यात झालं आणि पुण्याचं माझं शिक्षण सर काळ्या मातीत तिफन चालत, हे गीत ऐकलंय तुम्ही? त्याचे कवी लोककवी विठ्ठल वाघ, कवी रामदास फुटाणे आणि आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, लंगड्याची पाय असते, दुधावरची साय असते. ही कविता ऐकली? त्याचे कवी फमू शिंदे आणि वेदना सातारकर हजर सर किंवा माईच्या कविता ज्यांनी लिहिली ती प्रशांत मोरे, या 4 कवींनी माझं शिक्षण केलं आहे. माझ्या उच्च शिक्षणाचा सगळा खर्च त्यांनी केला म्हणून मी इथं उभा आहे. नाहीतर मी कांद्याचे बारे द्यायला असतो, आजही देतो नाही असं नाही, पण पूर्ण वेळ तिथं असतो. माझं पुण्यात शिक्षण झालं होतं. माझ्याबरोबर शिकणारा एक मित्र होता. आम्ही एका अभ्यासिकेत अभ्यास करायचो. त्या दिवशी तो मला म्हटला, अरे तुझा आज उद्याचा दिवस रजा टाक, आज माझ्या घरी चाल. माझ्या लग्नाला पण आला नाही. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आता पुण्यामध्ये. आणि मी तुझ्या वहिनीला नेहमी सांगत असतो, तू जेव्हा टी व्हीवर दिसतो, डिबेटमध्ये दिसतो, यूट्यूबला तुझ्या कविता येत्या, वेगवेगळ्या ठिकाणी कविता वाचतो, इतर काही भाषणं ऐकतो, त्यावेळेस मी सांगत असतो का हा माझा मित्र आहे, पण तू कधी घरीच आला नाही, तू घरी चाल. गेलो घरी. म्हटलं चला, मित्राचा एवढा आग्रह आहे. घरी गेल्या गेल्या वहिनी मला म्हटल्या, खूप चांगल्या मुहूर्तावर आले. काय म्हणे? खूप चांगल्या मुहूर्तावर आले. मी सगळ्या फ्लॅटमध्ये नीट नजर टाकली. 10-11 स्त्रिया अतिशय मेकअप करून आलेल्या होत्या. स्त्रिया 2 ठिकाणी फार मेकअप करून जातात. एक भाजी घ्यायला, पाऊण तास मेकअप करतात, एवढी मोठी पिशवी नेतात आणि एवढीच भाजी घेऊन येतात तिथं. आणि दुसरे जिथं घंटिळे लावायचा कार्यक्रम असतो, 1 रुपया, 1 केळी, 1 बोट, ते बोट, तिथं. बरोबर आहे ना? तिथं फार मेकअप करून आलेल्या होत्या. मी वहिनीनं काहीच बोललो नाही. मला माहिती आधी जर बोललं तर उपाशी घराच्या बाहेर निघावं लागल. यांच्या मागं लागायचं नाही, लय खतरनाक प्राणी असतात हे. यांना जर एखादं तिरपं कोणी बोललं तर भरलेलं पातीलं सांडून जातं आणि तशाच पोळ्या खायची वेळ येते. म्हणून म्हटलं आपण काहीच बोलायचं नाही. त्या गेल्या सगळ्या. मग वहिनींना मी म्हटलं, वहिनी मला 2-3 प्रश्न विचारायचे. विचारू? त्या म्हणे विचारा. काहीतरी ते समाप्तीचा कार्यक्रम होता. ते गुरुवार का शुक्रवार असतात ना, विज्ञानाच्या युगात कोणते वार? गुरुवार. शाबास. कोणत्या युगात? कोणत्या युगात? देवावर माझी पण खूप श्रद्धा बरं सर. मी नास्तिक बिस्तिक नाही, पण माझी श्रद्धा कशी ती एका वाक्यात सांगू तुम्हाला. देवावर माझी श्रद्धा आहे अशी तुम्हालाही ठेवता आली तर बघा. धमक सरांनी तुम्हाला सांगितलं 12वी बोर्डाची परीक्षा फी भरायची, 500 रुपये उद्या जमा करायचे. मग वडिलांकडून किती रुपये आणायचे तुम्हाला? आई वडिलांकडून 500 रुपये. बरोबर आहे? मग तुम्ही इथून घरी जाताना नारळ नेतात, एक अगरबत्तीचा पुडा नेतात, गुलाल नेतात, 2-4 फुलं नेतात, एक हार नेतात. घरी गेले का मम्मी पप्पाला उभं करतात, त्यांच्या पायावर पाणी वाहतात, अगरबत्ती ओवळतात, गुलाल वाहतात, मम्मी पप्पाला एकत्र एक हार घालतात, नारळ फोडतात आणि मम्मी पप्पाला म्हणतात तुम्ही आता प्रसन्न व्हा आणि 500 रुपये द्या. असंच करता ना तुम्ही? मग तुम्ही काय करतात? गच्ची धरतात पप्पाची, देतो का नाही? मग करतात काय? काय करतात? प्रेमानं मागता की नाही? मध्ये या गोष्टी काही करायची गरज आहे का?
माझी देवावर अशी श्रद्धा आहे, मधल्या गोष्टींवर माझी श्रद्धा, मी थेट देवाशी बोलू शकतो ते कारण आपले आईबाप आहे, बरोबर आहे की नाही? अशी श्रद्धा असणारा माणूस आहे. ते गेले, वहिनीनं म्हटलं मला 3-4 प्रश्नांची उत्तरं द्या. वहिनी म्हटली विचारा. म्हटलं वहिनी माझ्या ह्या मित्राला 50-60 हजार रुपये महिन्याला पगार असेल नाही? वहिनी चिडल्याच. इज्जत काढता का म्हणे? 55 लाखाचं पॅकेज आहे. किती लाखाचं? वर्षाचं. हिशोब तुम्ही करा म्हणे. म्हटलं कंपनीचाच बंगला दिसतो. हो म्हणे कंपनीचाच आहे. म्हटले नोकर कंपनीचेच आहे. म्हटलं बंगल्यातलं फर्निचर कंपनीचीच आहे. बंगल्यातला किराणा कंपनीचाच आहे. म्हटलं बायको? नाही ती म्हणे मग त्यांची आहे, ती कंपनीनं नाही दिली. म्हटलं मग मला एक सांगा, सगळ्या मुलींनी लक्षात घ्या मी काय सांगतोय. मग मला एक सांगा, म्हटलं तुम्ही दिसायला इतक्या सुंदर आहे, माझ्या ह्या सॉफ्टवेअर इंजिनियर मित्रानं तुम्हाला स्वीकारलं कसं, जमलं कुठं? ते म्हणे काही नाही, त्यांचं इंजिनिअरिंग झालं होतं, त्यांना एक शिकलेली मुलगी हवी होती म्हणून त्यांनी, माझं MSc झालं होतं, नेट सेटची तयारी चालू होती, PhDचं रजिस्ट्रेशन होतं, त्यांना मी सापडले, स्वीकारलं. म्हटलं तुम्ही दिसायला इतक्या सुंदर असत्या आणि तुम्ही एकही वर्ग शिकल्या नसत्या तर माझ्या ह्या मित्रांनं तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारलं असतं का? स्वीकारलं असतं का नाही? भारतात नसती मिळाली तर अमेरिकेहून आणली असती, जपानहून आणली असती, कुठूनही आयात केली असती, पण शिकलेलीच केली असती. खरं आहे खोटं आहे? म्हटलं मग तुम्ही शिकाव्या म्हणून 100-150 वर्षापूर्वी आमची एक आई हातामध्ये एक पिशवी घेऊन घराच्या बाहेर पडायची. त्या पिशवीमध्ये एक साडी असायची, नऊवारी पातळ असायचं. रस्त्यानं चालले का लोक तिच्या अंगावर शेण टाकायचे, घाण टाकायचे, खराब पाणी फेकायचे. ती शाळेत जायची, एका खोलीमध्ये जाऊन ती खराब झालेली साडी बदलायची आणि नंतर मुलींना शिकवायची. ती आई जिथं जन्माला आली नसती तर तुमच्या वाट्याला हे भाग्य आलं असतं का? काय नाव आहे त्यांचं? आता प्रामाणिकपणे हात वर करा की किती मुलींनी सावित्रीचं चरित्र वाचलं. मी शिक्षकांना विचारत नाही, त्यांनी सगळ्यांनी वाचलेलं आहे. मॅडमला तर अजिबात विचारत नाही, ते सकाळ संध्याकाळ सावित्रीच्या चरित्राचे पारायण करतात. जिजाऊच्या चरित्राचे काय करतात? अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्राचे काय करतात? ते काय करतात? स्वतः तर वाचतात, पण 11 पुस्तकं सावित्रीचे इतर गल्लीतल्या लोकांना सुद्धा देतात. या आमच्या मॅडम, आमचे शिक्षक, आमच्या शिकलेल्या मुली इतक्याच छान आहे, त्या जिजाऊचं चरित्र स्वतः वाचतात पण गल्लीतल्या लोकांना सुद्धा वाटतात. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही मुलींनी किती मुलींनी वाचलंय कोणी? कोणाचे चरित्र वाचले पाहिजे रे तुम्ही? खरं सांगा, कोणाची वाचले पाहिजे? मुलींनी. मुलांचं जाऊ द्या, कोणाचे वाचले पाहिजे? कोणाचे वाचले पाहिजे? सावित्रीचे. बरोबर ना? आपण वाचतो का? मग तुम्हाला शिकून काही उपयोग आहे का? अक्षरज्ञान घेऊन काही उपयोग आहे का? नाही. एकदा काय झालं, असंच गॅदरिंगवरून मी खाली उतरत होतो, मला एका मॅडमनं पकडलं. बरं, आपलं तोंड असं फाटकं आहे, काहींच्या भावना दुखवतात. हा भावना नावाचा वाईट प्रकार असतो, ठेच लागते. एका मॅडमनं मला पकडलं आणि मला म्हटल्या सर तुम्ही सगळं चांगले बोलले पण त्या बुवा बाबांवर बोलले, मला अजिबात आवडलं नाही. काय झालं होतं, मी असंच बुवा बाबांवर बोललो होतो. ते मला कोणीतरी एका मुलानं सांगितलं, म्हणजे लोकांचे जसे फॅमिली डॉक्टर आहेत तसे काहींचे फॅमिली बाबा आहे. म्हणजे मला कोणीतरी सांगितलं होतं आमचा बाबा असा डेंजर आहे म्हणे सर, त्याला आतलं बाहेरचं सगळं कळतं. म्हणजे आंब्याचं झाड कुठं आहे, विहीर कुठं आहे, काय कुठं आहे, सगळं सांगतो. मग मी असं म्हटलं होतं, बाबाला जर आतलं बाहेरचं सगळं कळतं तर मग 2 बाबा पाकिस्तानच्या बॉर्डरवर, 2 बाबा चीनच्या बॉर्डरवर, 2-3 बाबा समुद्रात ठेवू आणि बाबांना सांगायचं बाहेरचा सोड, आत आला का सांग. काही चुकलं का माझं? बाबांना सगळं कळतं की नाही? मग -30 डिग्रीला चीनच्या बॉर्डरवरती सैनिक उभे करायची काही गरज आहे का? 2-4 बाबा ठेवून तिथे त्यांना म्हणायचं सांग आत आला का. असं मी बोललो होतो आणि त्याचा त्या मॅडमला काय झाला होता, राग आला होता. मी खात्रीनं सांगतो त्या मॅडम सायन्सच्या असतील. सर आमच्या आर्ट्स कॉमर्सवाले डोक्याला ताण करून घेत नाही. ते म्हणते आलं असेल.
बोललं असेल याशी लय वाटा लावल्या म्हणते आपण. पण हे चेंचू पात्रावले फार खतरनाक असतात. हे इतके पॅरामीटर्समध्ये बघतात, त्यांना एक थोडं खालीवर चालत नाही, ते पोरांच्या वयाच फाडून टाकतात. आमच्या आर्टचे लोक कसे निबंध तपासतात यांना माहिती आहे. पोरांनाच म्हणतात टिक करून आण, सही मी मारतो. खरं आहे का खोटं रे? शाबास. सायन्स टिक करून देता का? इतके चष्मा लावू पाहता. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळेच तुम्ही शास्त्रज्ञ होतात आणि आम्ही असे राहतो रे. मॅडमनं मला पकडलं, मला म्हणते बुवा बाबांवर मला अजिबात आवडलं नाही. म्हटलं मॅडम काय अडचण आहे, तुम्हाला आवडावं म्हणून मी बोललोच नाही. आता ते वयच राहिलं नाही आपलं. तुम्हाला आवडू नाही म्हणूनच बोललो. आणि आम्ही नाही बोलायचं तर कोणी बोलायचं? तुम्ही एक तर सासऱ्याचं ऐकत नाही, सासूच्या घरात राहत नाही, नवऱ्याला तर तुम्ही डायरेक्ट भांडे घासायलाच ठेवलेलं आहे. मग आम्ही नाही तर कोणी बोलायचं तुम्हाला? मॅडम म्हणे पण मग सर तुम्ही म्हणता या बाबांच्या मागं लागायचं नाही, यांच्या नादी लागायचं नाही. मग त्यांचा प्रश्न फार भारी होता सर. त्यांचा प्रश्न असा होता की हे सगळं जर केलं नाही तर मनशांती कशी मिळेल? काय प्रश्न होता? अरे इकडं लोक उपाशी मर राहिले, खायला भाकर मिळालं, त्यांना मनशांतीचं पडला. मग मी मॅडमला म्हटलं मॅडम आपला प्रश्न विचारायला एकदम तरबेज माणूस आहे. म्हटलं आईची शपथ घ्यायची आणि मला 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची. आईची कोणत्या? स्वतःच्या आईची, त्यांच्या आईची नाही. कारण आता 2 आया आहे सर. पूर्वी काय होतं, सासा सुनांना त्रास द्यायच्या पूर्वी. आता सासांना आपल्याला ही घरात ठेवते का नाही हा धाक असल्यामुळे याने एक नवं तंत्र शोधलं. या म्हणतात हिचं लग्न होऊन घरात आली का लगेच सासू बोलून घेते. आणि हे बघ मी जरी तुझी सासू असले तरी तुम्हाला आत्या म्हणायचं नाही, मम्मी म्हणायचं, आई म्हणायचं. आणि ते तुझे सासरे असले तरी त्यांना मामा म्हणायचं नाही, पप्पा म्हणायचं, बाबा म्हणायचं. एक दिवस काय झालं, एका पोरीला असं सांगितलं, तिचा नवरा आला. आईनं घरातून सांगितलं सासूनं सुनाला दरवाजा उघड का, कोण बेल वाजवतंय. तिचा नवरा आला होता. तिनं दरवाजा उघडला. सासूनं परत विचारलं कोण आलं? म्हणे काही नाही दादा आला म्हणे. काय तमाशा घालून ठेवलाय आपण. म्हणून मी मॅडमला म्हटलं स्वतःच्या आईची शपथ घ्यायची, त्यांच्या आईची घ्यायची नाही. मॅडम म्हणता घेतले. बोला पुढं. जगात सुखी राहण्याचा मंत्र सांगतोय तुम्हाला. बोला म्हणे. पोच द्यावा लागते ना साहेब. परत हे बळच हसायचा कार्यक्रम आहे फोटो. म्हणजे म्हटलं मॅडम असं समजा, मग आता प्रश्न महत्त्वाचा विषय तो आपलं संध्याकाळपर्यंत संपायचं नाही. तुमची तयारी असेल तर बघा. कारण मला जर इकडून हुसकलं आणि लवकरच हुसकतील, कारण आपलं तोंडच इतकं फाटकं आहे, तर मी पुढला धंदा शोधून ठेवलेला आहे. माजी प्राध्यापक हरिभक्त परायण संदीप महाराज चिंचखेडकर. सगळ्या शहाण्यांना येड्यात काढायचा धंदा आहे. येड्यांना शहाणं करण्याचा नाही सर, शहाण्यांना येड्यात काढायचा धंदा आहे. मॅडमला म्हटलं असं समजा की तुमच्याकडे 1 एकर द्राक्षाची बाग आहे आणि तुमच्या शेजारच्याकडे 1 एकर द्राक्षाची बाग आहे. मॅडम म्हणे 1 एकर काय, माझ्या पप्पा 50 एकर आहे. कुठल्याही महिलेच्या दृष्टीनं माहेरचे लोक सगळ्यात श्रीमंत असतात आणि कुठल्याही महिलेच्या दृष्टीनं सासरचे लोक नंबर 1चे भिकारी असतात.
हे असे करंटे माझ्या का गळ्यात पडले, हा त्यांचा परमनंट डायलॉग असतो. मॅडम म्हणे 50 एकर आहे. म्हटलं मॅडम 49 एकर पप्पाला राहू द्या, 1 एकरचा आपण विचार करू. तुम्हाला द्राक्ष माहिती आहे? द्राक्षे जवळ आहे तुम्हाला, तुमच्याकडे असतील, नसेल तर आमच्या नाशिकला या. त्यांना कोणीच विकत घेत नाही आता, फुकट द्राक्षे. तर म्हटलं तुमच्याकडे 1 एकर द्राक्षाची बाग आहे, तुमच्या शेजारच्याकडे काय 1 एकर द्राक्षाची बाग आहे. आता म्हटलं असं समजा यावर्षी तुम्ही नवीन बाग लावली, त्यांनी नवीन बाग लावली, यावर्षी पहिल्यांदा द्राक्षाची बाग आली, 50 क्विंटल तुमचे द्राक्ष निघाले, तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? शपथ कोणाची घेतली? स्वतःच्या. त्यांच्या स्वतःच्या आई शपथ घेतली. पहिल्यांदा 50 क्विंटल द्राक्ष आलं, काय होईल रे? आनंद होईल का दुःख होईल? पटापट उत्तर द्या, काय होईल? शेजारच्याचे 70 क्विंटल द्राक्ष निघाले. शपथ कोणाची घेतली? आता उत्तर द्या. शबास. आपले 50 क्विंटल निघाले का काय? शेजारचे 70 क्विंटल निघाले का? आता उलटा विचार करा. 50 क्विंटल द्राक्ष तोडणीला आले, हार्वेस्टिंगला आले, अचानक गारा पडल्या, नुकसान झालं, स्वतःच्या 50 क्विंटलचं नुकसान झालं, दुःख होईल का आनंद? शेजारच्या 70 क्विंटलचं नुकसान झालं. बोला बोला. किती बाबा मेले तर तुम्ही सुधराल का? किती पोथ्या वाचल्या तर सुधराल का? शेजारच्यांना बोलून त्यांना किती गंटिळे लावले, तुम्ही सुखी राहाल का? राहाल का रे? खरं सांगा, राहाल का? जखम मांडीला आहे, मलम शेंडीला आहे. बरोबर आहे? जखम कुठे आहे? आपण मांडीला, जखम शेंडीला. एका वाक्यात त्याचा उपाय सांगतो आणि पुढं जातो, नाहीतर आपले 5 असेच वाचतील. माझं एकदा लग्न झालं आणि एकदाच झालं. वन्स मोर, डबल वन्स मोर असं काही गळ्यात आलं पडलं नाही. सिंगल मोरमध्येच. काही लोक भाग्यवान असतात, 1, 2, 3. अलीकडं लग्नांचा पण फार भयानक प्रश्न आहे सर. प्रत्येक गावात 35-35, 40-40 नवरदेव बिगर लग्नाचे आहे ना सर. पण हे बिगर लग्नाचे नवरदेव राहण्यामध्ये आमच्या शिक्षकांचाही वाटा आहे. ते पोरगं नेमकं जॉग्रफीवरून, मराठीवरून योग्य विषयावर यायची वेळ येते आणि आमचे मास्तर पकडून आणतात. आहे बरोबर आहे की नाही? लग्न झालं एकदा, माझी बायको शिकलेली आहे असं ती सांगते. तेवढ्याच वरून मला कळतं की शिकलेली आहे. ती सांगते वारंवार, मी पण शिकलेलं आहे. मला जाणीव करून देत असते, आठवण करून देत असते, मी विसरून जातो. नवीन लग्न झालं होतं, असं मी बसलो होतो घरामध्ये, आई बसली होती, बायको होती. तेवढ्यात आपल्या मळ्यात, मी शेतीत राहतो, मळ्यात राहतो, दारात कोणीतरी बाबा आले आणि माय काहीतरी दे असं म्हटले. आई बाहेर गेली, तिथनं तिच्याजवळ असणारे 10-5 रुपये त्या बाबाला दिले. आपल्याला, तुम्हाला माहिती आहे का, आपण रिकामी झोळी परत जाऊ देत नाही. पण त्या बाबाच्या खांद्याला झोळी होती. आई ते बाबा म्हटले की माऊली फक्त पसाभर का होईना दाणे याच्यात टाक. आईनं बायकोला हाक मारून सांगितली, जाय का घरामधून पसाभर दाणे घेऊन ये. बायको घरात गेली, हातात पसाभर दाणे घेऊन आली. आईनं तिच्याकडे पाहिलं. आई म्हटली, अगं हे दाणे सुपात टाकून आण. बायको परत पाय आपटत आपटत मध्ये गेली, परत सुपात टाकले, घेऊन आली. ते सुपातले दाणे त्या बाबाच्या झोळीत टाकले. बाबा निघून गेला. माझ्या शिकलेल्या बायकोनं माझ्या अडाणी आईला प्रश्न विचारला, दाणे जर पसाभरच द्यायचे होते, मग ते सुपातून दिले काय आणि हातातून दिले काय, फरक काय पडतो? बाबांना सुखी राहायचं उत्तर त्या दिवशी मला सापडलं. आई म्हटली, अगं दाणे जरी पसाभर होते, पण ते जर सुपातून दिले तर देणारीचं मन सुपा एवढं होतं, हे त्यातून कळतं. आयुष्यात सुखी राहायचं असेल तर आपलं मन कसं पाहिजे बाळांनो? कसं पाहिजे? सोपा एवढं. बरोबर आहे की नाही? आपल्या आयुष्यात मन कसं असलं पाहिजे? सोपा एवढं. आणि सोपा एवढं मन हे शिक्षणानं, वाचनानं, चिंतनानं, चांगल्या गोष्टींच्या सहवासातून
प्राप्त होतं, ते करांट्या लोकांच्या सहवासातून प्राप्त होत नाही. तुकाराम महाराजांची ओळ सांगतो, माझी नाही. तुकाराम महाराज असं म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. कुठल्याही तीर्थक्षेत्रावरती गेले तर तिथं फक्त दगडगोटे भेटतील, तिथं फक्त खराब झालेलं पाणी भेटल. तर देव कुठं भेटतो? तर तो चांगल्या माणसांच्या कुठं भेटतो? सहवासात भेटतो. त्याच्या पुढली ओढ गाडगे बाबांनी सांगितली ती अशी होती की ज्याच्या घरामध्ये आईवडील आहे त्याने कुठल्याही मंदिरात जायची गरज नाही. ज्या ज्या करंट्यांना आई बापाची लाज वाटते त्यांचा कढीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. काय? कढीपत्ता. कढीपत्त्याचं भाग्य तुम्हाला माहिती आहे. तेल तापलं का पहिला बळी कढीपत्त्याचा, नंतर बाकीचे. आणि ताट वाढून आलं, घास घ्यायच्या आधी पहिला ताटाच्या बाहेर कढीपत्ता. ज्यांना ज्यांना आईवडिलांची लाज वाटते त्यांचा कढीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाळांनो, तुम्ही किती मोठे व्हा, शिका. मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की हा देश पुढे गेला पाहिजे. सर म्हटले ते अतिशय सर म्हटले हा फार महत्त्वाचा मुद्दा स्टाफ रूममध्ये आम्ही चर्चा केली की आजच्या मुलांनी शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, पण नोकर होता कामा नये. शिक्षण हे नोकरीसाठी असतं का? लक्ष्मण महाडिक सरांच्या 6 ओळी सर त्या सांगतो आणि नंतर त्याला जोडून पुढं बघा की लोक म्हणतात मराठी भाषा मोठी झाली पाहिजे, मराठी माणूस असा. ते भाषणं करून होत नाही. इंग्रजी भाषा जागतिक झाली. का झाली माहिती आहे का तुम्हाला? आज जगाची भाषा झाली इंग्रजी भाषा. का? कारण इंग्रजांनी जगावर राज्य केलं. बरोबर आहे ना? इंग्रजांनी जगावर राज्य केलं म्हणून इंग्रजी भाषा जागतिक झाली. मराठी भाषा जागतिक कधी होईल? जेव्हा मराठी माणूस जगावरती राज्य करेल. मग आता देश जिंकता येतील का? मग आता जगावरती राज्य करण्याची पॉलिसी कशात आहे? काय ताब्यात घेतल्यावर तुम्ही जगावर राज्य करू शकता? सांगा बरं. त्याचं उत्तर आहे मार्केट. काय? जगाच्या बाजारपेठा तुमच्या हातात पाहिजे. चीनची आपल्या बाजारपेठेवर राज्य आहे की नाही? छोट्या छोट्या वस्तू, सगळ्यात जास्त वस्तू तुम्हाला चीनच्या दिसते. चीननं ते मार्केट मिळवायला सुरुवात केली. आपण मिळवतोय का? लक्ष्मण महाडिकांच्या ओळी इतक्या सुंदर आहे बघा. ते म्हणतात माझ्या बापाच्या वेळेस आजीनं राख खाल्ली. बघा कविता काय. माझ्या बापाच्या वेळेस आजीनं राख खाल्ली म्हणून बाप डोक्यात शिक्षणाविषयी राख घालून बसला. माझ्या वेळेस माझ्या आईनं माती खाल्ली म्हणून मी मातीत रुजलो, वाढलो, फुललो. मी पुढे तिला सांगल तू फक्त पुस्तकं खा आणि पेन्सिली खा. काळ. त्याच्या पुढं आता मी लिहिली माझी कविता. मी असं लिहिली, माझा बाप शेतकरी होता, मी शिक्षक आहे. बरोबर आहे. मी असं लिहिली की मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता. माझा मुलगा मास्तर बापावर लिहिली कविता. मी कोण आहे? माझा बाप कोण होता? मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता. माझा मुलगा मास्तर बापावर लिहिली कविता. माझी अपेक्षा आहे माझ्या नातवानं उद्योजक बापावर लिहावी कविता. हे सगळं मोडा आणि पुढं चला. याला वैचारिक अवस्था म्हणतात आणि ती शिक्षणातून प्रगल्भ झाली पाहिजे. याच्यासाठी हे विविध गुणदर्शन समारंभ आहे. याच्यासाठी इतक्या सुंदर ह्या सगळ्या इमारती आहे. नुसतं शिकायचं आणि काहीतरी डिग्र्या हातात घ्यायच्या म्हणजे याच्यासाठी नाही आहे. खूप विषय माझ्याकडे आहे. मधला एक सामाजिक विषय होता तो थोडासा मी बाजूला करतो. त्यातलं एकच उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. 7 वाजता माझं व्याख्यान होतं. रात्री मी शेंदुर्णीला होतो, जळगावला. आणि गिरीश महाजन त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. ते पहिल्यांदाच काल त्यांच्या मतदारसंघात आले. येता येता 10 वाजले. वाटोडे सर आमच्यासोबत होते. लोक 9 वाजेपासून बसले, 8 वाजेपासून येऊन सगळा मंडप भरलेला होता. महाजन साहेब 10 वाजता आले. त्याच्यानंतर त्यांनी 10:30पर्यंत भाषण केलं. 11:45ला मी व्याख्यानाला उभा राहिलो आणि साधारणतः 12:15 वाजेपर्यंत एकही माणूस उठला नाही रात्री शेंदुर्णीतून. 12:15ला कार्यक्रम संपला. नंतर आम्ही जेवणं केले. 1:45 वाजता गेस्ट हाऊसला आलो आणि 4 वाजता उठून 4:30 वाजता गाडीत बसलो. तेव्हा इथं 11ला पोहोचलो. 2च तास झोपलो आहे फक्त. 2 तास झोप घेऊन आम्ही दोघंच गाडीत होतो. आम्ही इथं आलो आहे. माझं असंच एक व्याख्यान होतं आणि मला एक थोडीशी वाईट सवय अशी की मी लवकर जातो, वेळेवर जातो. 7 वाजेचा वेळ दिला होता. मी संयोजकांना 6:45ला फोन केला. मी म्हटलं 10 मिनिटात पोचतो आहे. ते म्हटलं सर एवढ्या लवकर? अहो म्हटलं तुम्हीच 7चा वेळ छापला.
ते म्हणे तुम्हाला माहिती आहे आपल्या देशात 7चा वेळ दिला का 7:30ला लोक घरातून बाहेर पडतात, 8ला पोहोचतात, 8:30ला कार्यक्रम सुरू. म्हटलं मग येतो कुठंतरी गप्पा मारू. ते म्हणे अजिबात यायचं नाही म्हणे. म्हटलं का बरं? म्हणे पाहुणा लवकर आला की इम्प्रेशन डाऊन होतं. काय होतं? याला घरी काही कामं आहे का नाही असं लोकांना वाटतं. म्हटलं मग काय करू, तिकडंच कुठंतरी थांबा. गायकवाड सर माझा प्रॉब्लेम असा आहे, मी संध्याकाळी कोरं पाणी पितो. म्हणजे खोकल्याचं औषध, सर्दीचं औषध असं काही मिक्स करत नाही. कोरं कोरं माहिती आहे ना, प्युअर वॉटर, H2O प्लस नो लिकर, कोरं पाणी पितो. म्हटलं आता काय करायचं, 1.5 तास 2 तास हे कुठं थांबायचं? जे पाण्यात काही तरी घेतात ते एका फुटाण्याच्या पुडीवर 1-1.5 तास काढू शकतात. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना कळलं. आता मला प्रश्न काय करायचा, माझ्याकडे 1-1.5 तास होता, पण मला पटकन आठवलं आपल्याबरोबर एक सर आहे, त्या सरांचे वडील मधल्या काळात आजारी होते, आपल्याला भेटता आला नाही, गाव जवळ आहे, 1.5-2 तास हातात आहे, चला जाऊन येऊ. म्हणून मी गाडी त्या गावाकडे वळवली, BC-जवळ गेलो. मला एक 6वी-7वीचं पोरगे दिसलं. मी त्याला विचारलं, म्हटलं बाळा माझ्याबरोबर दिंडोरी कॉलेजला असे पाटील सर आहे, त्या पाटील सरांचं घर कुठं आहे? त्याने मला नीट विचारलं, कोणते पाटील सर, कसे पाटील सर, कुठले पाटील सर? सगळ्या इन्क्वायऱ्या झाल्या आणि मला म्हणे नाही माहिती म्हणे. थांबायचं का? काय बोलता? इकडून आवाज येईना, आता यांच्या गेल्या बॅटऱ्या. थांबायचं? कोणीतरी हो म्हटलं. ठीक आहे 10 मिनिटात थांबू, चालेल ना? बक्षीस अख्खे घेऊन जाऊ मी घरी, तुम्हाला नाही घ्यायचे? बरं. मी त्याला म्हटलं, त्यांनी मला सगळं विचारून मला म्हणणं नाही माहिती. मग मी पाटील सरांना फोन केला, म्हटलं सर आपलं घर कुठं आहे? ते म्हणे कोणालाही मारुतीचं मंदिर विचारा, मारुतीच्या मंदिरा शेजारी आपलंच घर आहे. मी त्या पोराला परत विचारलं, बाळा मारुतीचं मंदिर कुठं आहे? तो म्हणे नाही माहिती म्हणे. मी म्हटलं अरे 6वी-7वीला दिसतोस? सर उंचीवर जाऊ नका, 10वीला आहे म्हणे. म्हटलं मग तुला गावातलं मारुतीचं मंदिर माहीत नाही? तो म्हणे माहिती पण सांगणार नाही. म्हटलं का बरं? त्याने दिलेलं उत्तर लय भारी आहे. तो म्हटलं सर तुम्ही जे पाटील सर विचारले ना, त्या पाटील सरांचे वडील आणि माझे वडील एका पॅनलचे नाही. एका पॅनलचे नाही, सोसायटीच्या अपोजिट. हां, त्याच्यामुळे मी घर सांगणार. मी म्हटलं खाली उतरून याचं दर्शन घ्यावं. काही लोकशाही तळापर्यंत आली आणि किती गाळात जाऊन बसली. बघा, ज्या वयात शिक्षण घ्यायला पाहिजे तेव्हा तुम्हाला काय कळायला लागलं? राजकारण. सुरेश शिंदेच्या 4 ओळी सांगतो फक्त. सुरेश शिंदे सरांचे आहे. कोकरे साहेब ज्या परिसरात ज्या गावातून आले त्याच गावातले कवी आहे सुरेश शिंदे. आता ते तिथंच राहतात टेंभुर्णीला. ते आमचे मार्गदर्शक ते इतके सुंदर लिहितात की पाऊस माळावर पडो नाही तर मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. पाऊस माळावर पडो नाही तर मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. कुठल्याही वाऱ्यावर उफणली रास त्यांच्याच खळ्यात जाते. कधी कमळ तळ्यात पण पाण्यावर सत्ता नाही. धनुष्य मोडून पडला याचा बाणांनाच पत्ता नाही. बैल जोडी गाय वसरू पंजा किमया गार आहे. कंदीला सह हातोडा आता वेळाला येथार आहे. घड्याळ मोठं गूढ आहे हातात असून कळत नाही. सोडून ठेवावं म्हटलं तर मरण टळत नाही. बाकी जन्म जिरायती आयुष्य नापिकी. शेतकऱ्यांची लाईफलाईन जन्मापासून लिकेज आहे. तुम्ही लटकून नाही तर बुडून मरा, मग सरकारी पॅकेज आहे. इथं भुईच खाते दाना, आभाळच पिते पाणी. पाऊस माळावर पडो नाही तर मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. कुठल्याही वाऱ्यावर उफणली रास त्यांच्याच खळ्यात जाते. यांचा बळी पडू नका. आपले आपले मार्ग निवडा. शेवटचा मुद्दा सांस्कृतिक सांगतो आणि थांबतो. खूप शॉर्टकट करत करत इथपर्यंत आलो. शेवटचा मुद्दा संस्कृतीचा आहे. आता सांगायला काही हरकत नाही. मी तुमचे अड्डे उद्ध्वस्त करत नाही, पण मी सांगितलं आम्ही पहाटे 4:30 वाजता निघालो होतो आणि थोडेसे 4.5 तास गाडीत 4.5-5 तास गाडीत होतो. कपडे खराब झाले होते. म्हटलं कपडे बदलाव म्हणून एका हॉटेलला थांबलो. म्हटलं सकाळी कोणी नसेल हॉटेलमध्ये, कपडे बदलता येतील, नाश्ता पण करू. वाटोळे सर मला म्हणे तिथेच आपण नाश्ता करू, तिथंच कपडे बदलू. मला वाटलं मध्ये कोणीच नाही. मी बॅग घेतली, गेलो मध्ये, इथंच कोपऱ्यावरच्या एका हॉटेलमध्ये मध्येच गेलो.
बॅग उघडली, कपडे काढायला लागलो, सहज कोपऱ्यात पाहिलं. मग मी म्हटलं 2 बाहेर का उभे आहे, सिक्युरिटी गार्ड. 2 जण बाहेर उभे होते, 6 मध्ये होते, XX and XY. सकाळी बघितलं. आपल्याला काही राग नाही त्याच्याबद्दल, आपलं म्हणणं आहे चालू द्या. शिरवाडे वनी नावाचं गाव आहे. शिरवाडे वनी कोणाचं गाव आहे माहिती तुम्हाला? तात्यासाहेब शिरवाडकरांचं, कुसुमाग्रजांचं, ज्यांचा जन्मदिवस मराठी दिवस म्हणून साजरा करतात. ते माझ्या गावापासून 20-25 किलोमीटरवर आहे आणि तिथं माझी लहानी बहीण दिलेली आहे आणि मला एकच पोरगं आहे आणि मी मराठीचा शिक्षक असल्यामुळे पोरगं इंग्लिश मिडियमला आहे. ते ज्युनियर KGला असताना ते मला एक दिवस म्हटलं, मी घरी सापडलो, मला म्हटलं पप्पा आत्याच्या घरी जायचं आहे, चला आत्याच्या घरीच घेऊन चला. मी त्याला पुढं बसवलं, म्हटलं कधीतरीच म्हटलं आहे पोरगं, चला. गेलो घरी घेऊन, चिंचखेड सोडलं, पिंपळाच्या हायवेला लागलो. आमच्याकडे जे नवीन लग्न झालेलं असतं त्या बायकांना नवऱ्याची प्रचंड काळजी असते आणि विशेषतः मोटरसायकलवर बसल्यावर ती काळजी फार प्रकर्षानं जाणवते. म्हणजे नवऱ्याच्या खिशातून काही पडू नये, नवऱ्याच्या खिशातून काही पडू नये म्हणून हात एक असा खिशावर असतो बायकोचा, त्याच्याच. आणि मिनिटाला बरोबर 72 का 74च नवऱ्याचे पल्स पडतात की नाही हे कंटिन्यू चेक करण्यासाठी एक हात असा पुढून असतो. दोन्ही हात धोके देऊ शकतात म्हणून पाठीला कान असतो. तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे असेच जातात. पुढं अशी मोटरसायकल चालली होती, मागं आम्ही चाललो होतो, माझं पोरगं पुढं बसलं होतं आणि त्याने ती मोटरसायकल पाहिली. ते मला म्हटलं पप्पा ही आंटी अशी का बसली आहे? मी इकडं तिकडं पाहिलं, म्हटलं जाऊ द्या. त्याने मला चिमटाच घातला. लहान लेकरं किती विचित्र असतं तुम्हाला माहिती आहे? ते सोडतच नाही, एकदा मागं लागले कोणाच्या का. ते मला म्हणे पप्पा ही आंटी अशी का बसली? मी म्हटलं आंटी आजारी आहे. मग काय सांगणार दुसरा? पोरांचे प्रश्न संपतात का? पोरानं पुढला प्रश्न विचारला, पप्पा ह्या अंकल या आंटीला दवाखान्यात घेऊन चालले का? म्हटलं नाही. ते म्हणा का बरं? म्हटलं ह्या आजाराला कुठलाच डॉक्टर बरा करत नाही. पोरगं म्हटलं पप्पा हा आजार कसा बरा होतो? म्हटलं जसा जसा मला सांगायची गरज नाही, तुम्हाला बरोबर कळलं. हुशार आहे. शेवटचा प्रश्न पोरानं विचारला, माझ्यातला मास्तर लांब जाऊन उभा राहिला. तो म्हटला तुझी तूच पाय. कवी तर गायबच. त्याने मोटरसायकलवरून उडीच मारून घेतली. तो म्हणे तूच निस्तर. पोरानं प्रश्न विचारला, पप्पा या आजाराचं नाव काय? आंब्याचं झाड पाहिलंय तुम्ही? खाली आंबे येतात, आपण उकरून काढतो. रताळं पिकले का मग आपण ते उपवासाला आणतो खुडून, बरोबर ना? आंबे कुठे येतात? जमिनीत येतात, बरोबर? मग झाडाला येतात. गहू पाहिलाय? गहू असा मोठा उंच वाढलेला असतो, नाही? तुम्ही आंब्याचं झाड पाहिलं, गव्हाचं झाड पाहिलं, असं ढगाळ वातावरण झालं की त्याच्यावर एक रोग पडतो. मावा म्हणतात त्याला. डॉट 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 काळे असतं, बरोबर आहे? त्याला आमच्याकडे भारी शब्द वापरतात. माझे आजोबा मला लहानपणी, माझ्यातलं शिक्षक जागा होता, मला आजाराचं नाव कसं सापडलं बघा. माझ्यातला शिक्षक जागा होता. माझे आजोबा असे चक्कर मारून यायचे सकाळी शेतीला आणि माझ्या चुलत्यावर आणि वडिलांवर चिडायचे, म्हणायचे तुमचं शेतीकडे अजिबात लक्ष नाही, अख्ख्या गावावर चिकट्या पडला. काहींना घरी जाऊन कळलं मला आजाराचं नाव सापडलं.
एक दिवस बायकोन मी चाललो होतो आणि पोरगं पुढं बसलं होतं. नेमका बायकोनं खांद्यावर हात ठेवला आणि पोरानं आरशात पाहिला. पोरगं म्हटलं, पप्पा मम्मी पण आजारी दिसते. संस्कृती काय? संस्कृती, एका वाक्यात संस्कृतीची व्याख्या सांगतो आणि थांबतो. पांडुरंग शास्त्री आठवले असं म्हणतात, जेव्हा मला भूक लागते तेव्हा मी जेवण करतो त्याला प्रकृती म्हणतात. भूक नसताना मी बळच खातो फुकट मिळतं म्हणून त्याला विकृती म्हणतात. आणि भूक लागल्यावर आपल्या ताटातले 2 घास दुसऱ्या उपाशी माणसाला देणं याला संस्कृती म्हणतात. ही संस्कृती आपण जोपासावी, जगाच्या पावलांसोबत तुम्ही चालावं असं मी आपल्या सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. कलाम साहेबांचं एक वाक्य फक्त इथून जाताना घेऊन जा सगळ्या मुलांनी. एकदा एका विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड होती. सगळा पॅनल बसला होता. विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड सरांना माहिती आहे राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपती करतात. त्या दिवशी ती निवड नेमकी दिल्लीत होती आणि कलाम साहेब बसले होते बाजूला खुर्ची टाकून. येणारी माणसं गायकवाड सरांसारखी मोठी माणसं होते, वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेली लोक इंटरव्ह्यूला आलेले होते. पॅनलमधले सगळे लोक प्रश्न विचारत होते. कलाम साहेब जाता जाता प्रत्येकाला एकच प्रश्न विचारायचे, तुझे आईवडील कुठे राहतात? काय प्रश्न विचारायचे? तुझे आईवडील कुठे राहतात? पॅनलमधल्या लोकांना कळेना आपण एका विद्यापीठाचा कुलगुरू घेतोय आणि कलाम साहेब प्रत्येकाला एकच प्रश्न का विचारतात, तुझे आईवडील कुठे राहतात? त्याच्या आईवडिलांचा आणि आपल्या विद्यापीठाचा काय संबंध आहे? सगळ्या इंटरव्ह्यू संपल्यानंतर कलाम साहेबांना त्या पॅनलमधल्या एका माणसानं प्रश्न विचारला, एका तज्ज्ञ माणसानं प्रश्न विचारला की साहेब आपण एका विद्यापीठाचा कुलगुरू घेतोय, तुम्ही प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतात, तुझे आईवडील कुठे राहतात? त्याच्या आईवडिलांचा आणि आपला काय संबंध आहे? आम्ही त्याचं व्यवस्थापन कौशल्य तपासतो, आम्ही इतर ज्ञान तपासतो. त्यावेळेस कलाम साहेबांनी दिलेलं हिंदीमधलं उत्तर सगळ्या मुलांनी काळजात अंडरलाईन करून ठेवा, कागदावर नाही. कलाम साहेब हिंदीत दिलेलं उत्तर आहे, तुम्हाला मराठीत सांगतो. कलाम साहेब म्हटले, ज्याला स्वतःचे आईवडील सांभाळता येत नाही तो विद्यापीठ काय सांभाळणार? बाळांनो, मी इथं जे बोलत होतो ते तुम्हाला वरवर जरी विनोद वाटत असला तरी तो विनोद नव्हता. मी काहीतरी सामाजिक गोष्टी तुम्हाला फक्त व्यंगाच्या मार्फत सांगत होतो आणि त्या तुम्हाला बरोबर कळत होत्या हे मला कळत आहे. आपली वैचारिक परिस्थिती सुधारावा, आपल्या सामाजिक जाणीवा विस्तीर्ण करा, आयुष्यामध्ये मोठे व्हा. मोठं कशा पद्धतीनं व्हायचं ते पण एक सांगतो. डॉक्टर अविनाश धर्माधिकारी नाव तुम्ही ऐकलं आहे? डॉक्टर अविनाश धर्माधिकारी ऐकलं आहे? ते MPSC UPSCचे मोठे मार्गदर्शक आहे, मोठे तज्ज्ञ माणूस आहे. मी BEdला असताना पवन चौधरी नावाचा माझा एक मित्र आहे, STI आणि PSIची परीक्षा पास झाला. त्याच्या इंटरव्ह्यू असतात आणि त्या इंटरव्ह्यूला 3 मधून 1 सिलेक्ट होणार असं काहीतरी इश्यू असतो. म्हणजे 10 जागा जर सिलेक्ट करायची असेल तर 30 मुलं इंटरव्ह्यूला जातात आणि 30 पैकी 10 काय होणार आहे? अधिकारी होणार आहे. आणि त्या इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी त्या पवनबरोबर मी गेलो होतो पहिल्या दिवशी ॲडमिशन घ्यायला. त्याचे कोर्सेस, त्याचे क्लासेस बहुतेक डॉक्टर अविनाश धर्माधिकारी सर घ्यायचे. आम्ही पहिल्याच दिवशी गेलो त्याची फी भरायला आणि सरांनी असं सगळ्यांना बसवलं. त्यातली सगळी लोक मी सोडून सगळे MPSC UPSC पास झालेले होते, अंतिमला होते, इंटरव्ह्यूला होते. आणि अविनाश धर्माधिकारी सरांनी त्यांच्या आयुष्यातली घटना सांगितली, ती तुम्हाला सांगतो आणि थांबतो. तुमची इच्छा असेल तर एक कविता म्हणाल, नाही तर यूट्यूबवर सगळ्या कविता उपलब्ध आहे. अविनाश धर्माधिकारी म्हणे की आम्ही जेव्हा MPSCचा UPSCचा अभ्यास करायचो, त्यांनी सांगितलेलं माझं नाही, हे त्यांचं आहे. ते म्हणे आम्ही जेव्हा UPSCचा अभ्यास करायचो तेव्हा पहाटे 4 वाजेपर्यंत 4 वाजता अभ्यासाला उठायचो. 6 वाजता आम्ही चहा घ्यायला एका खाली टपरीवर जायचो पुण्यामध्ये. त्या चहाच्या टपरीवर चहा मिळायचा आणि मिसळपाव मिळायची. एक दिवस आम्ही सगळे मित्र चहा घेत होतो. त्या मिसळपावच्या गाड्यावरती एक मुलगा त्या ट्रेमध्ये मिसळपाव लावत होता गरम गरम. त्याने 6-7 प्लेट भरल्या, पाव टाकला, कांदा चिरून टाकला, कोथिंबीर टाकली, लिंबू ठेवलं, ते रसा टाकला, वरून ती मिसळ टाकली, सगळं टाकलं, शेव टाकली, सगळ्या प्लेट भरल्या आणि घेऊन जाण्याच्या आधी तो पोरगा प्रत्येक मिसळमध्ये थुंकला. काय झालं? थुंकला. डॉक्टर अविनाश धर्माधिकारी सर म्हटले, त्या काकांवर उखाडले की काका, आम्ही अनेक ठिकाणची मुलं पुण्यात शिक्षणाला येतो, आईवडील आमचे काबाड कष्ट करतात, त्या पैशातून आमचं शिक्षण चालू असतं, आम्ही अभ्यास करत असतो, आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही आम्हाला थुंकलेली मिसळ खाऊ घालतात. त्यावेळेस त्या काकांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे बाळांना.
आयुष्यामध्ये आपल्याला कशी मिसळ खायची हे तुम्ही ठरवा. ते काका म्हटले, बाबांनो, ही थुंकलेली मिसळ तुमच्यासाठी पैसे देऊन खाणाऱ्यांसाठी नाही. समोर एक पोलीस चौकी आहे. गेल्या 5 वर्षामध्ये दररोज तिथे 1 PSI आणि 4 कॉन्स्टेबल नाईट ड्युटीला असतात. आजपर्यंत त्यांनी 1ही रुपया दिलेला नाही. ही मिसळ त्यांच्यासाठी आहे. बाळांनो, मोठे व्हा, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करा, पण मिसळ कशी खायची हे एकदा ठरवा. एवढीच अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो. मनापासून आपण खूप दाद दिली त्याबद्दल आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. आदरणीय गायकवाड सर, आदरणीय सर, सगळे विचारपीठ, हे कार्यक्रमाचे अध्यक्ष फार मोठे बिझनेसमन आहे, उद्योजक आहे आणि असे अध्यक्ष असणं गरजेचे आहे. नाहीतर ज्याला गावात कोणीच कुत्र विचारत नाही ते आमचे कार्यक्रमांचे अध्यक्ष असतात. ते कुठंच निवडून येत नाही म्हणून ते LMCचे मेंबर असतात. असे काही अध्यक्ष असता कामं ज्याच्याकडून काही आदर्श घेता येईल सर, ज्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालता येईल अशी माणसं आपण मुलांसमोर आणली पाहिजे. ते काम आपण करतात, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ऐकायची असेल तर एक कविता का नाही? शेतकरी दिन आहे असं बरं. हा, तो तर आपला आवडीचा विषय. तो सुरू झाला तर मग उद्या सकाळचे 6 वाजतील. फार वाईट परिस्थिती. एक घटना सांगतो फक्त. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा. कविता बघा. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा. मला संमेलनात बोलवावं, पेपरात माझा फोटो यावा, टीव्हीवर मी दिसावा. या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी तळ गाठू नये. या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीनं तळ गाठू नये. माझ्या डोळ्यात, माझ्या बापाच्या डोळ्यातलं हिरवं स्वप्न दुष्काळानं फाटू नये. हीच जास्तीत जास्त असते काळजात. काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली. 3 वर्षापूर्वीची घटना आहे. एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली म्हणून तुमच्यासारखी 12वीला शिकणारी त्यांची पुतणी जी होती हॉस्टेलला, ती घरी गेली. चुलत्याचं 10व 13व सगळं संपलं. तिला परत हॉस्टेलला यायचं होतं म्हणून तिनं बापाकडे 200 रुपये मागितले. सत्य घटना सांगतोय, खोटी नाही. किती रुपये मागितले? 200 रुपये. मोठ्या चुलत बहिणीचं लग्न झालं होतं. 3-4 लाख रुपये खर्च आला होता. चुलत्यानं कर्ज काढलं होतं, फेडता आलं नाही म्हणून चुलत्यानं आत्महत्या केली. आता पोरीनं परत विचार केला, मी माझ्या पप्पाकडं कॉलेजला जाण्यासाठी फक्त किती रुपये मागितले? 200 रुपये मागितले. ते पप्पांकडे नाही, पप्पाने याच्याकडून 100 घे, त्याच्याकडून 100 घे, असे 200 रुपये दिले. माझ्या मोठ्या चुलत बहिणीचं लग्न करताना कर्ज फेडता आलं नाही, चुलत्यानं आत्महत्या केली. उद्या माझं लग्न करायचं असेल आणि परत 3-4 लाख रुपये लागले, माझा बाप कर्ज काढील आणि कर्ज फेडता आलं नाही तर माझा बाप पण आत्महत्या करेल का? हा विचार पोरीच्या मनात आला. पोरगी म्हटली, पप्पा उद्या कॉलेजला सुट्टी आहे, मी परवा जाते. पोरगी विचार करत होती 10 वाजेपासून 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत, रात्रीचे 8 वाजेपर्यंत विचार करत होती. माझ्या बापाच्या खिशात 200 रुपये सुद्धा नाही आहे, माझा बाप पण आत्महत्येच्या वाटेनं जाईल का? पोरगी जेवली नाही. रात्रीचे 10, 11, 12, 1, 2, पहाटे 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत. आणि बापाला माझ्यामुळं आत्महत्या करावी लागू नये म्हणून पहाटे 4 वाजता गळ्यात फास लावून पोरीनं आत्महत्या केली. इकडं आमचा महाराष्ट्र चाललाय बाळांनो. म्हणून मी लिहिलं, काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली. तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली. तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली. कारण नुसतं आबळच फाटलं असं नाही, तर मातीसारखी मातीसुद्धा आमच्यावरती रुसली आहे. या देशातली अख्खी व्यवस्थाच चिखलात जाऊन बसली आहे. या देशातली अख्खी व्यवस्थाच चिखलात जाऊन बसली आहे. आता पुढे काही राजकीय संदर्भ आहे. त्यांनी गावं बुडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. त्यांनी गावं बुडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. यांनी समृद्धीसाठी रस्ते केले, त्यावर गिधाडांची झडप.
कर्जमुक्तीचे हिरवं कणीस दाणे कुठं आहे, आजचे दिनचे नुसतेच ढोल गाणे कुठं आहे. मी लाभार्थी, माझं सरकार माझ्यावरतीच गोळ्या झाडतं, आश्वासनांचा रोज मुसळधार पाऊस, तरी रान पाण्यासाठी जळतं. पुढल्या ओळी आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहे. जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना दिसतात देखण्या, 10,000 कोटी 15,000 कोटी आणि शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाई येते 65 रुपये. जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना दिसतात देखण्या, मान अंधनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखण्या. या आमचे सगळे लेखनिक सत्ताधाऱ्यांचे गोडवे गाण्यात आहे. मानधनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखण्या. टाळू असे सगळेच उठतात, आमच्या टाळूवरचं लोणी खातात. आमचा शेतकरी मात्र वावरामध्ये वावरासारखाच भेगाळत राहतो. म्हणून मित्रांनो, आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत खोल नांगरट घ्यावी लागेल. म्हणून आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत खोल नांगरट घ्यावी लागेल. तेव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तण जाईल आणि या नांगरटीला मी तुमच्या पुढे आणि माझी कविता माझ्या पुढे राहील, माझी कविता माझ्या पुढे राहील. या मुलींसाठी एक कविता म्हणून थांबतो. 4 ओळींची कविता तुमच्यासाठी. खरं म्हणजे खूप वेगळं वातावरण आहे, मी तो विषय काढत नव्हतो. लग्नाच्या आधी मी लग्नाला जायचो, शेवटपर्यंत थांबून राहायचो. एवढं गंभीर होऊन जाऊ नका. तो विषय गंभीर होता म्हणून मी काढला नव्हता, पण सरांनी सांगितलं का थांबायचं तुम्हाला सांगायची गरज नाही. मी संशोधकच होतो आणि आम्ही त्या गावामध्ये अशी लग्न शाळेत व्हायची. नवरी शेवटचा जो सीन असायचा, नवरी रडत रडत अशी मांडवाच्या बाहेर जायची, तेव्हा गावातल्या 2-4 म्हाताऱ्या यायच्या आणि तिच्या कानात काहीतरी सांगायच्या. मला कळत नव्हतं ह्या काय सांगत असतील. बायको दुसऱ्याची असल्यामुळे आपल्याला जवळ जाता येत नव्हतं. म्हणून मी माझ्या लग्नाच्या वेळेस मुद्दाम फेटून चाललो. तेव्हा त्या म्हाताऱ्या तिला सांगत होत्या, खरं बोलायचं नाही, मनाचा तोल जाऊ द्यायचा नाही, नवरा पगळला आपण पगळायचं नाही. मी म्हटलं आता याचा काय अर्थ आहे. तो काही दिवसानं मला सापडला. माझा एक वनी कॉलेजचा विद्यार्थी मला लग्नाची पत्रिका घेऊन आला. मला म्हटलं सर लग्नाला या. त्या दिवशी मी कुठंतरी बाहेर होतो, नाही जमलं जायला. 15 दिवसांनी ते परत भेटलं आणि माझ्यावर उखडलंच. मला म्हणे तुम्हाला पत्रिका दिली होती, मी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं जगताप सर येणारे, आशीर्वाद देणारे, तुम्ही आलेच नाही. मी विषय टाळायचा म्हणून त्याला म्हटलं बाळा तुझं कसं चाललंय ते सांग. तो म्हणे कसं चालणार, जसं तुम्ही सांगितलं तसंच चाललं. म्हटलं मी वर्गात कधी लग्नानंतरच्या विषयावर काही शिकवलं. तो म्हणे तो विषय नाही. म्हटलं मग तुम्ही आम्हाला वर्गात एक गोष्ट सांगायची म्हणे सर. म्हटलं कोणती बाळा. ते म्हणे तुम्ही सांगायचे की वरून 1 रुपया पडला तरी तळामध्ये स्वच्छ दिसला पाहिजे, इतकं पाणी नितळ असलं पाहिजे आणि त्या नितळ पाण्यासारखं आपलं मन असलं पाहिजे. आणि मी वर्गात सगळ्या पोरांना सांगतो की आत बाहेर असं वेगळं राहायचं नाही. जे गुण आहे ते गुण आहे, जे दोष आहे ते दोष आहे. म्हणजे काही 2-2 चेहऱ्यानं वागता बघा. आमची भाषा ह्यांगून त्यांगून गिरणीपशी अशी आमची भाषा आहे खेड्यातली. आम्ही मित्र ह्यांगून त्यांगून अशी बोलत चालायचो. समोरून एखादी हॉस्टेलची पोरगी आली की आमच्यातला एखादा पोरगा एकदम पुण्याचा बोलायला लागायचा. मी पोरीला सोडायचो आणि याच्याकडेच बोलायचो, याला काय चावलं. अशा 2 चेहऱ्यानं वागायचं नाही असं मी पोरांना सांगतो. अरे म्हटलं पण त्याचा लग्नाचा काय संबंध आहे. तो म्हणे सर तुम्ही जसं सांगितलं तसंच केलं. बायकोला पहिल्याच रात्री सांगून टाकलं FYमध्ये कोणावर प्रेम होतं, SYमध्ये कोणावर होतं, TYमध्ये कोणावर होतं, MA फर्स्ट पार्टला 1, MA सेकंडला 2. म्हटलं काहीच बोलली नाही तुझी बायको. म्हणे काहीच नाही सर, खाली मान घालून ऐकत होती. मग माझे लाईट लागले. म्हटलं गाढवा ती खाली मान घालून याच्यासाठी ऐकत होती. त्या म्हाताऱ्यांनी सांगितलं आहे खरं बोलायचं, मनाचा तोल जाऊ द्यायचा, नवरा पगळला आपण पगळायचं. म्हटलं जर तिनं तिची लिस्ट सांगितली असती तू खिडकीतून उडी मारली असती. आता या सगळ्या पोरींसाठी एक गोष्ट सांगतो, ज्यांचं अजून लग्न झालं नाही त्यांच्यासाठी. तुम्हाला आता त्या म्हाताऱ्या भेटो हा म्हातारा भेटलाय आणि असंच वागायचं. एवढ्या बाबतीत खरं बोलायचं, मनाचा तोल जाऊ द्यायचा, नवरा पगळला आपण पगळायचं नाही. कारण आम्ही असंख्य संसार संशयात जळताना पाहतो आहे. सुरेश शिंदे सरांचंच उदाहरण आणि सुरेश शिंदे सरांच्या 4 ओळी पूर्ण लक्षात ठेवा. सुरेश शिंदे सर म्हणतात की कधीच आवला बाहेर जाऊ देऊ नका चुलीमधला जाळ, नाहीतर हळद कुंकू लावून सुद्धा तुळशीवरती येतो आळ.
हा तुळशीवरती आळ येणार नाही याची सगळी जबाबदारी या मुलींनो घ्या, तर तुमचं आयुष्य सुंदर आहे. आता तुमची कविता यांच्या नजरेतून, भावाच्या नजरेतून, बहिणीचं लग्न होतं, शिडी घरात येते, शेवटचा सीन सुरू होतो घरात, सगळं घर गच्च भरलेलं असतं. माझ्या घरामध्ये चुलत्या, लहान्या बहिणी, चुलत बहिणी, सगळं घर असतं, आजी आजोबा सगळे बसलेले असतात आणि शेवटची बहीण जेव्हा रडत रडत बाहेर पडते आहे, तो सीन जेव्हा टी व्हीवर सुरू होतो तेव्हा घराच्या काय प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रियांची 6 ओळींची कविता म्हणून मी थांबतो. आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. परत आदरणीय प्राचार्यांचे, सरांचे, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि ह्या कवितेनंतर मी थांबणार आहे. सीन टी व्हीवर सुरू आहे, बहीण रडत रडत बाहेर पडते आणि मग माझं घर कसं होतं बघा. बहिणीच्या लग्नाची सीडी बघताना अख्खं घर गच्च भरलेलं. बाकीच्या इतर कविता यूट्यूबवर याच्यावर तुम्हाला ऐकायला मिळतील, त्या बघा. बहिणीच्या लग्नाची सीडी बघताना अख्खं घर गच्च भरलेलं. नवरी वाटं लावायचा प्रसंग जेव्हा सुरू होतो टी व्हीवर, इकडं वाटं लावणंच म्हणता का, कविताही म्हणता, वाटं लावणं, आमच्याकडं इकडं सेम शब्द आहे. नवरी वाटा लावायचा प्रसंग जेव्हा सुरू होतो टी व्हीवर, तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात. तिला ते बघवत नाही. तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात. तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर. बापाला पावत नाही. तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर. लहानगी बहीणही होते कावरी बावरी. हातातल्या पुस्तकात मीही खुपसतो मान. कित्येक वेळ भिजत राहतं पुस्तकाचं एकच पान, पुस्तकाचं एकच पान, पुस्तकाचं